तरी आपण कधी ना कधी ऐकलेलं. तर पितृ म्हणजे काय किंवा पितृदोष म्हणजे नेमका काय असतो? पितृशांती म्हणजे नेमकं काय केलं जातं, काय असतं? म्हणजे मला फक्त तुमच्याकडे किती याबद्दलची माहिती आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर ज्यांना ज्यांना काही माहित असेल त्यांनी बोला पटकन. पितृदोष म्हणजे आपले जे पूर्वज असतात, पूर्वज जे एक्सपायर झालेले आहेत, हा. ते एक्सपायर होत असताना त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात आणि त्या अर्धवट राहिलेल्या असतात किंवा असमाधानी असतात, अशा वेळी ते आपल्याला काहीतरी त्याच्यापासून दोष किंवा काहीतरी त्रास होत असतो. हा. जो तो त्रास होतो तो सर्वसाधारणपणे पितृदोष आहे असं गृहीत धरलं जातं आणि त्यावर मग काय कोणी उपाय सांगेल त्याप्रमाणे उपाय केले जातात, ओके. असं अंडरस्टँडिंग आहे. ओके. बऱ्यापैकी माहिती आहे आपल्याकडे आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यात आधी बोलायला सुरुवात केली. अजून कोणाला काही यापेक्षा वेगळं काही माहित आहे, एखादा पॉइंट वेगळा आहे? मी बोलू का? हो, त्याला बोला. ऑडिबल? बोला. मला वाटतं पितृदोष म्हणजे आपले जे पूर्वज असतात जे सद्गतीला गेलेले नाहीयेत, की हा. त्यांची इतकी कर्म असतात ती बारीक असतात, त्यामुळे त्यांची मुक्तता झालेली नाहीये, ते अडकून पडलेत. त्यांचं काहीतरी पाठी इथे अडकलेला आहे, कशा तरी जीव घुटमळतो किंवा काही त्यांची कर्म अडकलेली आहेत, त्यामुळे त्यांना जी तिथे सोडवणूक व्हायची ते कोणाचं एकाला ट्रिगर आउट करत असेल, त्याच्यामुळे तो काही दोष असतो की आपली काही कर्म असतात बाधिक असतील मागच्या जन्मातली वगैरे एक्स वाय झेड, की त्यामुळे पितृदोष होत असेल, तर हे असंही असेल असं मला वाटतं. ओके. चला, तुम्हीही खूप छान पद्धतीने सांगितलं. अजून कोणाचं काय अंडरस्टँडिंग आहे की पितृदोष म्हणजे काय असेल आणि हा आपल्याला इतका त्रास का देतो, का त्रास होत असेल? अजून कोणाचं काही आहे उत्तर? यात साधारणतः हीच माहिती आहे किंवा असं काही असेल की बाबा एखादे गेलेले लोक आहेत आणि त्यांच्या कुठल्या म्हणजे त्यांच्यासाठी कुठले विधी किंवा काय झाले नसतील आणि म्हणून त्यांचं काही मन अडकलेलं असेल किंवा काही इच्छा अडकलेल्या असतील, तर त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स येतात तसे काही असू शकतील. बाकीच्या कोणाला काहीही माहित नाही? विजया? हर्षा? माहित आहे. आवाज कट झाला. अंदाजन हेच माहिती आहे. हेच म्हणजे? म्हणजे आपले जे अँसेस्टर जे वारलेले असतात आणि आपण त्यांच्या इच्छा आकांक्षा काही अपुऱ्या राहिल्या असतील किंवा त्यांचं मरण अवेळी आला असेल आणि त्यांची मुक्तताची वेळ, म्हणजे समजा ते आधी वारले असतील आणि त्यांची मरणाची वेळ आली नसेल तर ते आपल्याला त्रास देऊ शकतात. ओके. तर त्याला आपण पितृंनी दिलेला त्रास असं म्हणतो आणि त्यांना मुक्त करणं हे तेवढंच महत्वाचं असतं. अजून कोणाचं काही वेगळं मत आहे, काही माहिती आहे? नाही? सांगा बरोबरच आपलं काय बोलायचं. बोलताना फक्त एक काम करा, आपलं नाव सांगा आणि मग बोलायला सुरुवात करा, कारण बरेच जण आहेत त्यामुळे लक्षात येत नाही की नेमकं बोलते कोण. माझं नाव आरती आहे. ओके. असं पण होऊ शकतं की आपले जे अँसेस्टर्स आहे त्यांनी हा. काही म्हणजे रॉंग कर्म केले असतील हा. आणि त्याचं जे काही जो रॉंग काय म्हणतात त्याला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्यावर येत असतील, त्याच्यासाठी मग शांती करावी. हॅलो.
हा बोला. मी संगीता पवार. हा बोला. मित्रांना बऱ्याच वेळा काय होतं, त्यांच्या आशा अपेक्षा वगैरे राहतात किंवा त्यांना सद्गती मिळणार असेल किंवा त्यांचा पुढच्या नेक्स्ट पाथमध्ये जायचं असेल, त्यांना त्यावेळेस जर त्यांच्या काही अपेक्षा राहिल्या असतील तर त्यांना असं वाटतं की जे आपल्या खाली आहेत आपले हा. त्यांनी ते आपल्याला दिलं पाहिजे. आपल्या हे करणं, जीव घालणं किंवा पाणी देणं किंवा असं, जेणेकरून त्यांना पुढचा मार्ग सोपा येईल, दिवा लावणं, ज्यामुळे त्यांना प्रकाश भेटेल असे अंदाजे ओके. ते आपल्याकडनं अपेक्षा ठेवतात, जेणेकरून त्यांना पुढचा मार्ग मोकळा व्हावा. चला आता सांगते मी नाही तुम्हाला की तर ते दोष लागतो असं. पितृ म्हणजे नेमकं कोण आणि का महत्व आहे पितृंचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. इथे जाती धर्माचा काहीही संबंध नाही, कारण ती गोष्ट आपण माणसांनी बनवलेली आहे, जात धर्म. पण अँसेस्टर्स किंवा पितृ हे प्रत्येकाला असतातच. आता पितृ म्हणजे नेमके कोण? आपले जेवढे काही रक्ताची नाती आहेत, आपले वडील, आजोबा किंवा पणजोबा, त्याच्या पुढे आपल्याला माहित नसतं. फार फार तर 3 जनरेशन्स आपल्याला माहित असतात. तर आपला जो मूळ पर्सन आहे, जी मूळ व्यक्ती आहे, जिथून सगळ्या आपल्या जनरेशन्स आलेले आहेत, ते सगळे आपले पितृ आहेत. मग त्यात कोणीही असेल, जेंट्स असतील, लेडीज असतील, मुलं मुली कोणीही असतील. आणि आता इतक्या सगळ्या पिढ्यांमध्ये पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिली असायची, मोठं कुटुंब असायचं, घरामध्ये लोकही जास्त असायचे आणि नियम निर्बंध खूप वेगळे होते. जितकं फ्रीडम आत्ता आहे तेव्हा नव्हतं. बऱ्याचशा गोष्टींची बंधनं होती, बऱ्याचशा गोष्टी लादल्या जायच्या माणसांवर. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याचे परिणाम काहीतरी खूप विचित्र आणि वेगळ्या प्रकारचे व्हायचे. जसं मी आता रीडिंग करताना माझ्या समोर येत असतात पास्ट लाईफ मधल्या गोष्टी. रोज जे काही चालू असतं वेगवेगळ्या प्रकारचं रीडिंग. तर आपल्याला माहित नसतं आपले जे काही पूर्वज आहेत त्यांच्या बाबतीत काय काय घटना घडलेल्या आहेत. आपण काय कन्सिडर करतो की नाही, मला माझे आजोबा माहित आहेत, पणजोबा माहित आहेत, आणि तिथपर्यंत मग आपल्याला सांगितलेलं असतं, आपल्या वडिलांनी काकांनी वगैरे सांगितलेलं असतं की कोणाबद्दल काय घडलंय किंवा कोण व्यक्ती कशा प्रकारची होती. पण त्याच्या पलीकडे आपल्याला काहीही माहित नसतं की त्याच्या आधीच्या पिढ्यांमध्ये काय घटना घडली, कोणाचं लग्न झालंय, नाही झालेलं, कोणी सुसाईड केले, कोणी ऍक्सिडेंट मध्ये गेलीये, किंवा कोणाला मारलं गेलेलं आहे, किंवा कोणाचं लग्न त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत झालेलं नाही, किंवा काही वेळेला हुंडाबळीचे बरेच केसेस होते पूर्वीच्या काळी, पण आताही असतातच. अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत आपल्या पूर्वजांच्या लाईनमध्ये जे आपल्याला माहित नाहीत. आणि आता आपल्याला जेवढे काही प्रॉब्लेम्स येतात ते कुठे ना कुठेतरी त्या एखाद्या व्यक्तीशी जोडलेले असतात. समजा आता जर एखाद्या व्यक्तीला लग्नाचे इश्यूज आहेत, तर बऱ्याचदा हे सापडतं की पूर्वजांमध्ये असं कोणीतरी आहे ज्याचं लग्न झालेलं नाही. आता हे पूर्वज किंवा पितृ आपल्याला फक्त त्रासच द्यायला असतात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण पितृदोष या नावाने जे काही पूजा शांती ज्या काही केल्या जातात, त्यानुसार आपल्याला वाटू शकतं की बाबा आपले पितृ आपल्याला फक्त त्रास देण्यासाठीच आहेत. असं नाही. समजा की एखाद्याला त्रास झाला एखाद्या गोष्टीसाठी, विनाकारण त्याला त्रास दिला गेला, आणि कधी कधी काही जे लोक असतात, जसं आपली वेगवेगळी पर्सनॅलिटी असते प्रत्येकाची, त्याचनुसार आधी असणाऱ्या आपल्या पूर्वजांची, समजा एखादा सूडबुद्धीचा व्यक्ती आहे, त्याच्याकडून काही मिस झालेला आहे, त्याला काही मिळालेलं नाही, एखादी गोष्ट असेल, एखादा अधिकार असेल, किंवा प्रॉपर्टी मधलं काही मिळालेलं नसेल, त्याला डावलला गेलेलं असेल, आणि ते पकडून बसणार तो. किंवा समजा त्याचं लग्न झालेलं नाही किंवा त्याची स्पिरिच्युअल ग्रोथ झालेली नाही, मग आता नवीन पिढीमध्ये जर कोणी हे सगळं करते तर त्याला तो अडथळे करणार. मला मिळालं नाही, मी याला पण मिळू देणार नाही, होऊ देणार नाही. मग वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणं सुरू होतं. कारण जनरली काही इतर प्रॉब्लेम्स नसतात, पण खूप जणांच्या लग्नामध्ये इश्यू येतात, चाइल्डबर्थचे इश्यूज येतात, फिनान्शियल इतके बेकार बनलेले असतात की काही केल्या ते रिलीज होत नाहीत. आणि बऱ्याच जण मी हेही बघितलंय की आपल्या पितरांना कोसतात की आमच्यासाठी काही नाही ठेवलंय त्यांनी, आम्ही काय त्यांची पूजा करायची, आम्हाला काहीच ठेवलं नाही, सगळं ते घालून गेले.
म्हणजे प्रॉपर्टी काहीच ठेवली नाही किंवा पैसा काहीच ठेवला नाही. हेही चुकीचं आहे, कारण आपणही उद्या जाऊन पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी आपणही त्यांचे पितृ असणार आहे, अँसेस्टर आहे. मग समजा आता आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो, मग आपली इच्छा अशी आहे का की आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना पण तसाच त्रास व्हावा, त्यांनी पण तसंच भोगावं? असं किती जणांना वाटतं? किंवा असं आता कोणाला वाटत नाही. हं, कोण बोलतंय? विजय महाजन बोलतोय हा, बोला. की आपल्या पुढच्या पिढीने चांगलंच राहावं, हा चांगलं आयुष्य काढावं असंच मागच्या पिढ्यांना वाटत असतं. हा पण ही समज खूपदा बऱ्याच लोकांमध्ये नसते, कारण एक कुठेतरी ती सूड भावना येते, अरे मला नाही मिळालं आणि मग यांना का, मी काय केलंय कोणाचं? परिस्थिती काहीही असेल, हे बऱ्याचदा होतं असं. सूड भावना बऱ्याचदा दिसते. मी आता रीडिंग करताना त्या वेगवेगळ्या केसेस येतात तेव्हा बघत असते. आणि म्हणून आपल्याला पितृ हिलिंग म्हणजे काय, आता ते मी सांगते. एक तर पितृ म्हणजे कोण आपल्याला लक्षात आलं असेल, आपली अख्खी जनरेशन आहे. जो कोणी मूळ पुरुष होता तिथून आतापर्यंत आपल्या किती जनरेशन झाल्यात आपल्याला हेही माहीत नाही. आणि तेवढ्या प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत काय काय घटना घडली हेही माहीत नाही आपल्याला. आणि आता आपलं स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेलं आहे, आपण अवेअर झालोय की बाबा या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग हे आपलं कर्तव्य आहे की जे कोणी आपले पूर्वज अडकून पडलेत, जेव्हा माणसाचा पहिल्यांदा मृत्यू होतो तो पितरलोकात जातो. म्हणजे ती एक वेटिंग रूम आहे. जसं आता आपण मीटिंग अटेंड करताना अप्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला मीटिंग मध्ये येता येत नाही, वेटिंग रूम मध्ये तुम्ही असता, त्याच प्रकारे मृत्यू झाल्यानंतर आत्मा आधी पितरलोकात जातो. आणि मृत्यू झाल्या झाल्या तिथे घेऊन गेल्यानंतर त्याला परत 13 दिवसांसाठी खाली पाठवलं जातं की तुझे जे काही विधी असतील, इच्छा असतील, त्या 13 दिवसात संपून तुला परत यायचं आहे. पण समजा त्या व्यक्तीचं कर्म व्यवस्थित नाही, 13 दिवस झाले, सगळं संपलं, त्याला परत जर घेऊन गेले आणि त्याच्या कर्माचा लेखाजोखा जेव्हा चेक होतो तेव्हा तिथे ठरतं की त्याला कुठे न्यायचं आहे, त्याचा पुढचा प्रवास कसा असणार आहे, सोपा असणार आहे, त्याच्यासाठी टफ काही टास्क असणार आहेत. कारण आत्म्याचा प्रवास हा सोपा नसतो. 13 दिवसानंतर त्याची खरी परीक्षा सुरू होते, आतापर्यंत त्याने जे काही केले त्यानुसार. मग इथे जर त्याने काही चांगलं केलेलं नाही, समजा एखाद्याने सुसाईड केली किंवा ऍक्सिडेंट मध्ये तो गेलेला आहे, असे जे लोक असतात ते प्रेत योनीमध्ये जातात. आणि एकदा का प्रेत योनीमध्ये सोल गेला की त्याची सुटका होत नाही. सुटका होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जातो, कारण प्रेत योनी ही खूप भयानक असते, त्यातून सुटका होणं लवकर शक्य नाही. समजा एखाद्या माणसाचं आयुष्य 80 वर्ष आहे आणि त्याने 20व्या वर्षी सुसाईड केली, तर उरलेली जी 60 वर्ष आहेत त्याला प्रेत योनीमध्ये असंच भटकत घालावं लागतं. मग आता आपल्याला माहित नाही आपले किती असे पितृ आहेत जे प्रेत योनीमध्ये भटकत आहेत. मग त्रास देणारे जे पितृ असतात ते हेच असतात, हे प्रेत योनीमध्ये गेलेले जे आपले पितर आहेत ते असतात त्रास देणार. आणि आपल्याला आशीर्वाद देणारे सुद्धा पितर असतात. ते पितर कोण असतात? ज्यांनी चांगली कर्म केलेली आहेत, जे सद्गतीला लागले, काही जणांना मोक्ष मिळालेला असेल, आणि काही जण पितर लोकातच आहेत, तर काही लोकांचे असे ब्लेसिंग सुद्धा आपल्याला मिळतात. पण हे प्रमाण खूप कमी आहे ब्लेसिंग मिळण्याचं, कारण प्रत्येक जण एवढ्या डिझायर्स आणि एवढे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन जगतोय माणूस की त्याला प्रेत योनीमध्ये अडकून पडावं लागतं. आता आपण जे जे काही कर्म करतोय ते प्रत्येक काउंट होतं. आणि जेव्हा 13वा दिवस होतो शेवटचा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सगळा लेखाजोखा आपल्या समोर येतो, तेव्हा ही गोष्ट आपल्या स्वतःला सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की आता आपण काय काय कर्म करतोय. पुढे जाऊन आपल्याला खूप टफ सिच्युएशन आहे, त्यामुळे प्रत्येक कर्माचं भान ठेवणं गरजेचं आहे. एकतर आपल्या आत्म्याला त्रास होणार आहे हे तर आहेच, पण पुढच्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा ते असणार आहे. पितृदोष अशामुळेच तयार होतो की असे किती जण प्रेत योनीमध्ये आहेत, कुठल्या इच्छा त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत, त्यांनी काय सफरिंग केलेलं आहे माहित नाही आपल्याला. बऱ्याचदा लहान मुलं जन्मताच एक्सपायर झालेली असतात, त्यांच्याही काही इच्छा असतात, त्यांना जगता आलेलं नाहीये. आता आपण जे काही एज्युकेशन घेतलं, जॉबला लागलो, स्वतःचं आयुष्य जगतोय, हे सगळं त्यांच्या वाटेला आलेलं नाही. अर्थातच आपण त्या गोष्टीला जबाबदार नाही,
पण तरीही आपण त्यांच्याच वंशाचे असल्यामुळे ती आपली जबाबदारी आहे की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे, ते की त्यांना आपल्याला त्यातून पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवणं गरजेचं आहे. आता इथे बऱ्याचदा हेही आपण बघतो की कर्मकांड केलेलं आहे, जे बऱ्याचदा सजेस्ट केलं जातं. पितृशांती घराच्या घाटावर केली जाते पूजा, पण खूप अगदी रेअर असं असेल की ज्यातून खरंच काहीतरी फरक पडलाय आणि चांगले परिणाम मिळालेत पॉझिटिव्ह. म्हणजे समजा एखाद्याच्या घरामध्ये लग्न होत नाही किंवा एखाद्याच्या घरामध्ये मुलं जन्माला येतच नाही, काही प्रॉब्लेम नसतो, पण वंश पुढे वाढत नाही, किंवा एखाद्या घराण्यामध्ये फक्तच मुली असतात, एखाद्या घराण्यामध्ये कोणाला मेजर हेल्थ इश्यूज असतात आणि ते पिढी दर पिढी कंटिन्यू होत राहतात, ते जातच नाही. असे इश्यूज कंटिन्यू होत राहतात. तरीही जेव्हा पूजा केल्या जातात खूप कमी लोकांना याचा फायदा होतो आणि प्रॉब्लेम थांबतात. हे असं का होत असेल असं वाटतं? पितृदोष हा लग्न झालेल्या मुलींसाठी माहेरचा त्रास होऊ शकतो का, की लग्नानंतर सासरचा पितृदोष लागू होतो मुलींसाठी? जसं लग्नानंतर मुलींचं कुळदैवत सुद्धा बदलतं, जे सासरचं कुळदैवत असेल तेच तिला फॉलो करावं लागतं, तसाच पितृदोषाच्या बाबतीत पण होतं. का होत असेल असं कोणाला काय वाटतं? काय सांगा बरं, का होत असेल की इतकी मोठी पूजा सांगितली, सगळं काही केलं घाटावर, पण का नाही होत? कारण एक्झॅक्टली कोण कुठले पितर राहिलेले आहेत आणि याची माहिती नसते, किंवा तिथपर्यंत त्या सगळ्यांना ते दिलं जात नसेल, फक्त 3 पिढ्यांपुरतं ते केलं जात असेल, किंवा अम, असं काही असू शकतं. अजून कोणाचं काही वेगळं या मत? संदर्भात एक मी जस्ट क्विकली शेअर करते. मी एका संदर्भात ऐकलं एका ज्योतिषांकडनं, हा. की एखाद्या स्त्रीचा वगैरे असं, म्हणजे एका केसमध्ये असं झालेलं आहे की त्या घराण्यातल्या स्त्रीचा शाप लागलेला आहे आणि त्यामुळे तिथून पुढे त्या घराण्यात कुणाची लग्न टिकलेली नाहीयेत किंवा मोडतायत, किंवा आणि तो, असं मी ऐकलं की तो 175 वर्ष तो भोगायला लागतो त्रास, असं त्या ज्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं. आय डोंट नो एक्झॅक्टली, पण तसं काहीतरी असू शकेल. हे आपल्याला सोप्या पद्धतीने कसं समजून घेता येईल, म्हणजे हे सगळ्यांना रिलेट होईल असं उदाहरण सांगते मी. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप त्रास दिलाय, फसवलंय, खूप वेगवेगळ्या प्रकारे पैसे घेतले, दिलं नाही, कर्ज झालं त्या माणसामुळे, किंवा बऱ्याचदा लग्नाच्या बाबतीत फसवलं जातं, खोटं सांगितलं जातं, चीट केलं जातं, असतं काहीतरी वेगळंच, आणि मुलींना बऱ्याचदा टॉर्चर केलं जातं, किंवा बऱ्याचदा लग्नानंतर बायको मुलालाही टॉर्चर करते, नवऱ्यालाही टॉर्चर करते, दोन्ही केसेस असतात. मग आता मला अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये सांगा, ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय त्या व्यक्तीला तुम्ही किती लवकर माफ करता मनाने? मी बोलू? माफ करून रिलीज किती वेळेत करता? मॅडम बोलू? वेळ लागतो. पण करायला पाहिजे रिलीज. हॅलो? हा, बोला. हा ज्योती मिस, पण माझ्या मते रिलीज करायला हवं. कारण का आता आपल्याला बरोबर जे वाईट वागणारे असतील. हॅलो? होतं का पण? होतं ना रे. आता आपण तर माफ करतो, पण ते किती आणि कसं काही ऍक्ट होतं हे एवढी आयडिया नाहीये मला. पण माफ करणं गरजेचं आहे आणि त्यांचा विषय सोडणं गरजेचं आहे. नाहीतर ते परत हा, थोड्या पण दिवसांनी किंवा काहीतरी येऊन येत असते रिटर्न. आता किती जणांना आपण माफ करतो इझिली, हा विचार करण्याचा भाग आहे. मग सेम विचार करा, एखाद्या आपल्या पूर्वजांच्या बाबतीत खूप मेजर अशी घटना घडली आहे आणि आपण जर अपेक्षा करतो की त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये, कसं काय आपण एक्सपेक्ट करू शकतो? वरून आपण कोसतोय त्यांना की बाबा मला का त्रास देत आहेत, यांनी काही केलं नाही माझ्यासाठी, मी माझ्या कष्टाने कमवलंय, सगळ्यांनी मला काही नाही ठेवलं. मग आपण एक छोट्याशा गोष्टीसाठी माफ करू शकत नाही. मग एखाद्याच्या बाबतीत जर खूप चुकीचं घडलंय तर ती व्यक्ती कसं काय एवढ्या लवकर आपल्याला रिलीज करू शकते? आता लक्षात येतो की पितृदोष का जास्त त्रासदायक होतो, कारण माणसाच्या डिझायर्स खूप असतात, इंटेन्शन खूप घाणेरडे असतात माणसाचे, आणि इंटेन्शन मुळेच आपलं कर्म बनत असतं.
आणि इंटेन्शन्स मुळेच सोल प्रेत योनीमध्ये भटकत राहतो. जेवढे आपले क्लिअर आणि स्वच्छ शुद्ध इंटेन्शन्स असतील कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना, तेवढ्या लवकर सोल पुढे जाऊ शकतो. आता इंटेन्शन आपण का म्हणतो, हे ज्यांनी ज्यांनी काही सर्व्हिसेस घेतल्या असतील, अॅनिमल कम्युनिकेशनचा कोर्स शिकला असेल माझ्याकडे, किंवा युट्यूबवरचे व्हिडिओज बघितले असतील माझे, त्यांना लक्षात येईल की इंटेन्शन कशा प्रकारे काम करतं, ते किती पॉवरफुल आहे. कारण प्रत्येक गोष्टी मागे इंटेन्शन आहे. जे इंटेन्शन आपण लावू त्यानुसार ती एनर्जी काम करते. म्हणून महत्वाचं आहे, आता आपण माफ करत नाही तर आपण पितरांना का कोसतो, आणि कर्मकांड का काम करत नाहीत बऱ्याच वेळेला हेही सांगते मी. बऱ्याचदा म्हणजे आता फक्त हे असं होतं की फक्त एक ठराविक अमाऊंट फिक्स केलेली आहे, तेवढी अमाऊंट त्या गळ्यात मारायची, बिचारा त्रासलेल्या लोकांच्या गळ्यात मारायचं, आणि कसं बसं ते घाईघाईमध्ये करून त्यांना पाठवून द्यायचं. अगदी म्हणजे बुकिंग इतके झालेले असतात त्यांचे की चला गडबडीने असं विचित्र पद्धतीने सगळ्या त्या विधी केल्या जातात. त्या विधी व्यवस्थित पूर्णपणे होतही नाहीत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, जसं मी हिलिंगच्या बाबतीत ही व्हिडिओ बनवला होता की आपण हिलिंग कोणाकडून घेतो, तर हिलरची एनर्जी सुद्धा मॅटर करत असते. त्याचप्रमाणे ज्या ब्राह्मणाकडून आपण ते करून घेतो तो खरंच तेवढा आत्म्याने ब्राह्मण आहे का, कर्माने ब्राह्मण आहे का, जातीने नव्हे, हेही महत्वाचं आहे. आणि इथे बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो कारण त्याचे इंटेन्शन जर प्युअर नाहीये, फक्त पैसा मिळवायचा आहे म्हणून जर तो करतोय, त्याही वेळेला आपल्या त्या कर्मकांडाचे रिझल्ट मिळत नाहीत. कारण माझ्याकडे काही काही केसेस अशा आहेत की जिथे 4-4 वेळा त्यांनी पूजा करून घेतलेली आहे पितृशांतीची, पण काहीही फरक पडलेला नाही. आता आपण जे काही पितृ हिलिंग करणार आहे ते कशासाठी आहे, तर याच्यासाठीच आहे. आता सगळ्यात आधी शॉर्ट मध्ये मी हिलिंग म्हणजे काय तुम्हाला सांगते. मला एक विचारायचं होतं. हॅलो. हा बोला, कोण बोलतोय? हा, मी प्राजक्ता बोलते, प्राजक्ता हा नलवडे. हा बोला. हा, तर माझ्या सासू सासऱ्यांनी एक हम्म 10-12 वर्षापूर्वी ते हम्म काशीला जाऊन पिंडपूजन केलं होतं ना. तर ते म्हणतात की 7 पिढ्या इथून पुढे काही करायचं नाही आपण, म्हणजे की जसं की श्राद्ध घालायचं नाही, हा पित्र घालायचे नाही. तर ते हा कितपत योग्य आणि कितपत योग्य नाहीये ते पण सांगा ना मला. म्हणजे आम्हाला ते म्हटलं इथून पुढे 7 पिढ्या, म्हणजे त्यांचं जरी झालं तरी त्यांचं करायचं नाही आम्ही, आमचं झालं तर आमच्या मुलांनी काय करायचं. ओके, असं सांगण्याचं कारण काय होतं पण त्यांचं? की ते तिकडे 7 पिढ्यांचं करून आलेले ते. अच्छा, हम्म. आणि समजा 7 पिढ्यांपेक्षा आपल्या जास्त झालेल्या आहेत तेव्हा काय करायचं मग? जसं की बोला मी ना. च्या मग जेवढ्या पिढ्या त्यांचं घालायला झालेल्या लागत आहेत, राहतं, सिंपल. माझी जनरेशन ही 9वी जनरेशन हॅलो. आहे. मग आता यामध्ये 2 जनरेशन तर राहून गेल्या, फक्त जर 7 पिढ्यांचं केलं तर. ऍक्च्युली त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांनी केलेले ते. हा तर मग त्यांच्यापासून म्हणजे त्यांची, त्याच्या आधीची एक पिढी, त्यांची स्वतःची, त्याच्यानंतर मग आमची तिसरी येईल, आमच्या पुढे अजून 4 राहतील असं. अजून एक म्हणजे पुढच्या छोट्याशा 4 उदाहरणातून मी पिढ्यांचं केलं. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देते. समजा तुम्ही कोणासाठी काहीतरी काम केलं, छोटस काही काम करून दिलं, की जे काम त्याचं अडकलेलं होतं, आणि त्या माणसाने तुम्हाला साधं थँक्यू पण म्हटलं नाही, तर आपल्या डोक्यात येऊन जातं की बाबा मी एवढं काम केलं या माणसाचं आणि साधं मला थँक्यू पण म्हटलं नाही माणूस, तर एवढा कुठला कृतज्ञपणा आहे याच्यात. मग आपण पितरांसाठी जर काहीही करतो तर हे याच प्रकारातलं आहे. स्वतःला ठेवून बघा पितरांच्या ठिकाणी, की आपल्याला जर कोणी तुच्छतेने बोलतंय, तशी ट्रीटमेंट आपल्याला देतंय, तर आपल्याला कसं वाटेल, आवडेल का? आपण खूप काही करतोय त्यांच्यासाठी. आता नाही. येणारी जी जनरेशन आहे ती जर आपल्याला हम्म. म्हणेल की माझ्यासाठी काहीच नाही केलंय, वाईट वाटेल आपल्याला. किंवा बऱ्याच आता मोस्टली लेडीज जास्त असतात, कुठलेही कोर्सेस असोसिएशन आता पण जास्त आहेत, तर बऱ्याच फिमेल्स या सिच्युएशन मधून जातात की मी एवढं काम करते घरच्यांसाठी, प्रत्येक गोष्ट बघते प्रत्येकाची, पण कोणी माझी कदरच करत नाही.
कोणी मला ग्रॅटिट्यूड कधी देतच नाही. म्हणजे प्रत्येकजण फक्त ऑर्डर्स देतो आणि माझ्याकडून काम करून घेतो. विचारच करत नाही की माझी अवस्था काय होत असेल. मोस्ट ऑफ द इंडियन फिमेल्सचा प्रॉब्लेम आहे. मग ही सगळी एनर्जी आपल्या पितरांमध्येही आहेच. पॉइंट लक्षात येतोय का आता? हो हो का कर्मकांड इथे काम करत कळालं. आणि आपल्याला जर कोणी काही दिलं नाही तर आपल्याला कसं वाटेल? आपल्याला समजा एखादा फॅमिली प्रोग्राम आहे, साधं आपल्याला समजा इन्व्हिटेशन हातात कार्ड आणून नाही दिलं तरी रुसतात लोक. मला घरी कार्ड हो. आणून नाही दिलं, मी नाही जाणार. व्हॉट्सअपवरून मला कसलं पाठवतात इन्व्हिटेशन? होतं होतं. मग आपल्याला जर असं कोणी केलं तर कसं वाटतं? आणि मग सेम आपण तेच करतोय आपल्या पितरांच्या बाबतीत. कारण ते होते म्हणून आपण आत्ताचा दिवस बघतोय. जेवढी हो काही सुख आहेत, आनंद आहे, सगळं आपण त्यांच्यामुळे उपभोगू शकतोय आणि आपण त्यांना पोचतोय. त्यामुळे त्यांना कन्सिडर करणं, आठवणीत ठेवणं खूप गरजेचं आहे. आता इथे बऱ्याच जणांना हिलिंग म्हणजे नेमकं काय हे माहित नसेल. ज्यांनी हिलिंग घेतलेलं आहे किंवा हिलिंग शिकलेलं आहे त्यांना माहित आहे. पण खूप जणांना, कारण हा प्रश्न मला भरपूर सोशल मीडियावर भरपूर ठिकाणी आला की म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही, पितृ हिलिंग मध्ये नेमकं काय करणार ते सांग. कारण पितृशांतीच्या नावावर आपल्याला पूजाच माहित आहे, त्याच्या पलीकडे काहीही माहित नाही. मी जरा मेसेज बघते, मेसेज बरेच आले. असं नाही, खूप जुने जुने जेव्हा मी आता पास्ट लाईफची रीडिंग करते त्यात खूप जुने जुने इश्यूज येतात, खूप जुन्या पिढीचे असतात. हे तन्वीश पावळा शिवला वगैरे जे कन्सेप्ट आहे त्याला अर्थ हॅलो. नाही सापडत आहे बाबाची ती हा मॅम, एक हा. क्वेश्चन. बाकीच्यांनी म्यूट करा बरं जरा, थोडं सिरियसनेस राहू द्या. कोणी काही प्रश्न विचारतंय, ग्रुपवर एवढा गोंधळ घातला मगाशी. आता ज्यांना प्रश्न विचारायचा विचारू तरी द्या त्यांना. एक क्वेश्चन होता मॅम. हा बोल. असा प्रश्न आहे की आता एखादी सून जर राहत नसेल तर तिचा तो पितृदोष म्हणजे सासरचा पितृदोष असतो की माहेरच्या काही प्रॉब्लेम्समुळे ती माहेर वापस आलेली असते, की सासरच्या प्रॉब्लेममुळे ती वापस आलेली असते, म्हणजे नाही, मला सासरीचा प्रॉब्लेम असेल. समजला नाही तुमचा नेमका. म्हणजे आता समजा माझे लग्न झाल्यानंतर मी जर सासरी आले आणि मला काही प्रॉब्लेममुळे मी वापस माहेरी निघून गेले की नाही राहिले सासरी, मग तो पितृदोष सासरचा पितृदोषामुळे मी सासरचा सासरी राहत नाहीये की सासरचा माहेरचा पितृदोष असल्यामुळे मी माहेर हा सासरचा सासरचा. अच्छा. एकदा मग ते लग्न झालं तुम्ही त्या जनरेशन मध्ये त्यांच्या वेगळ्या ट्री मध्ये तुम्ही गेलात, तिकडे ऍड झाला तुम्ही, त्यांच्या लाईफ ट्री मध्ये तुम्ही ऍड झालात. अच्छा, मग ते समजा नाही एखाद्या मुलीचं, तर मग तिला तिच्या वडिलांकडून ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत तेच मग लागू होतात. अच्छा. आणि आता उद्या समजा आमचे पित्र उद्याच आहेत, तर मी माझे मिस्टर जॉबला जातात, तर मी त्यांना जो म्हणजे करू शकते का त्यांचं, की मिस्टरच लागतात? नाही, त्यांचं म्हणजे असणं गरजेचं आहे. जसं मी आता इतका वेळ जे काही सांगितले की समजा आपल्याला कोणीतरी सेकंड प्रायोरिटी देतंय, आपल्याला इम्पॉर्टन्स मानत नाहीये, देत नाहीये, कसं वाटेल आपल्याला? आणि एकच दिवस तर असतो, आपण एकच दिवस करतो त्यांच्यासाठी. कारण ठीक आहे, पण मला पितरांचा इम्पॉर्टन्स पुढे राहत नाही, म्हणजे समजा पित्रांसाठी मी सासरचे जरी माझे पित्र मला दोष भेटतोय, पण मी सासरच्या पित्रांसाठी जर काही करायचं असेल तर ते मला मी ते नाही, लागू त्यांचं शकते. असणं गरजेचं आहे. तुम्ही सोबत करू शकता, पण त्यांचं असणं गरजेचं आहे. अच्छा. आणि फर्स्ट पर्सन ते आहेत ना फॅमिली मधले, त्यामुळे त्यांच्या हातून होणं गरजेचं आहे. समजा एखाद्या घरामध्ये मुलं नसतात, फक्त मुलीच असतात, तिथे त्या केसमध्ये मुली करू शकतात. ठीक आहे, थँक्यू. ज्योतिष एक विचारायचं होतं मला. बोला ना. ज्योतिष, हा जो पितृदोष आहे की हा आपण आता इथे थांबवू शकतो का? कारण का किती मागच्या पिढ्यांपासून जे दोष चालू होते आता थोड्या वेळापूर्वी,
तर हा दोष आपण आता इथेच थांबवू शकतो का, जेणेकरून आपली आणि येणाऱ्या पिढीची ह्या दोषांपासून, त्रासांपासून सुटका व्हावी, आणि जे आपले पितृ जे अडकले होते, म्हणजे ते काका असतील, मामा असतील, किंवा ते तुम्ही मूळ पुरुषांपर्यंत सांगितलं की ते रिलीज होऊ शकतात का, तर त्यांच्या रिलीजसाठी कायमचं त्यांना मुक्तीसाठी काय करायला लागेल आपल्याला? त्यासाठीच हे ऑप्शन ठेवलेलं आहे. पितृविलीन अच्छा. त्याच्यासाठीच ऑप्शन आहे की बऱ्याच वेळेला कर्मकांड करूनही काही फरक पडत नाही. हिलिंग म्हणजे नेमकं काय हे त्याच्यासाठीच आहे. हर्षा, काही सांगायचंय का? अच्छा. मला हे विचारायचं होतं की जर का म्हणजे समज माझ्या मम्मीच्या मम्मीला दोन्ही मुली होती, बरोबर, म्हणजे मम्मी आणि मावशी, सो त्यांचे पितृदोष कोणाला जाणार? जर फक्त जसं मी सांगितलं मुली आहेत, ऑफकोर्स हम्म त्या मुलींना येणारच आहेत. जर मुलगा नाहीये घरात, तर त्यांचं आम्हाला पण येऊ शकतं का असं? हो येणार. म्हणजे जर का माझ्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम नसेल किंवा बहिणीच्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम नसेल, तर पप्पांकडनं आहेत की मम्मीकडनं आहेत? म्हणजे ते मग शोधावं लागेल. ते शोधावं लागेल की कुठल्या ओके ओके पितरांकडून त्रास होतोय. ओके ओके. मॅम अजून एक विचारायचं आहे मला. विजय हा महाजन बोलतो मी. हा बोला. की सध्याची पिढी आहे, हा म्हणजे आता आपल्यापैकीच, हा तर त्यांच्या चुकीचं वागणं हम्म. हे पितृदोषावर कसं काय ढकलू शकतो आपण? म्हणजे नेमकं काय विचारायचं तुम्हाला? किंवा आता थोड्या वेळापूर्वी ते माहेरी निघून जाणं किंवा हा घरात वाद होणं, हा अजून काही दुसऱ्या समस्या आहेत, हा काही फिजिकल शारीरिक प्रॉब्लेम, मेडिकल प्रॉब्लेम असतील तर मुलं न होणं, हम्म. किंवा आपल्या जास्त अपेक्षांमुळं मुलांची किंवा मुलींची लग्न न होणं, तर हा. याला आपण पितृदोष कसा काय देऊ शकतो? या केसेसमध्ये प्रत्येक वेळेला फक्त पितृदोषच कारण असतं असं नाही. इथे मल्टिपल कारण असतात. पितृदोष बऱ्याचदा अशा केसेसमध्ये मायनर असतो आणि ते स्वतःच पास्ट लाईफचं कर्म किंवा आत्ता आपण काय काय ते पराक्रम केले या बर्थमध्ये हे जबाबदार असतात. रीडिंग मध्ये माझ्याकडे येतात की म्हणजे माणूस पितृदोष हा का म्हणतो किंवा ब्लॅक मॅजिक, की ती जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतोय तो. मी नाही काही केलेलं, माझी काही चूक नाहीये, दुसऱ्या कोणाच तरी काहीतरी आहे त्यांनी केले म्हणून हे प्रॉब्लेम आहे. म्हणून माणूस बऱ्याचदा ते लेबल लावून मोकळं होतो की सगळं पितृदोषामुळे आहे किंवा ब्लॅक मॅजिक केले कोणीतरी. प्रत्येक वेळेलाच पितृदोष असतो नाही. माझ्याकडे आता रिडिंग मध्ये येतात ना, त्यांचा समज असा असतो, त्यांना अपेक्षा अशी असते की पितृदोष मी सांगावा किंवा ब्लॅक मॅजिक सांगावं, पण नसतं तसं. त्यांचे स्वतःचे कर्म बिघडलेले असतात, आत्ताचेही आणि पूर्वीचेही. म्हणून इश्यूज असतात आणि बऱ्याचदा आपले थॉट पॅटर्न्स आपण चुकीचे बनवलेले असतात, म्हणून सुद्धा ब्लॉकेजेस बनलेले असतात. प्रत्येक वेळेला पितृदोषच आहे गरजेचं नाही. अजून कोणाला काही प्रश्न? हा मॅडम, मला विचारायचं आहे. हम्म. पितृदोष म्हणजे एक्झॅक्टली असं असं पण आपण समजू शकतो ना, की आपण एखादं काम करतोय, व्यवस्थित करतोय, नियमाप्रमाणे करतोय, पण ते काम तसं होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर माझ्या घरापासून त्या कामासाठी जायला निघालो, बस पकडायला गेलो, बस मिळाली, सगळं मिळालं, पण काहीतरी प्रॉब्लेम होतात, मी त्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचलो पण पाहिजे तसं काम होत नाही. मग हे दोष पितृमध्ये येतात की कर्मामध्ये येतात? आणि हा दोन्ही पितृदोष गोष्टी. हेल झाला, हा कसा पहिलं, संभवायचा? फर्स्ट प्रेफरन्स स्वतःचं कर्म, अच्छा. स्वतःचा माइंडसेट आपण काय बनवलंय, स्वतः कर्म काय केलेत. कारण बऱ्याचदा जे मनी ब्लॉकेज असतात किंवा रिलेशनशिप ब्लॉकेज हे स्वतःच्या इश्यूमुळे बनलेले असतात. स्वतःचा हार्टचक्र ब्लॉक झालंय आणि आपण म्हणतो की मला योग्य तो माणूस मिळत नाहीये, किंवा माझं झालेल्या लग्न झालेल्या व्यक्तीसोबत माझं जमत नाहीये, किंवा माझी मुलं माझं ऐकत नाहीत, किंवा मग आपण जे फेस करतोय. आता बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीला प्रत्येक वेळी चुकीचं ठरवलं जातं की ही व्यक्ती मला त्रास देते, पण तसं नसतं. बऱ्याचदा असं होतं की ती व्यक्ती आपल्यातले इश्यू ट्रिगर करून बाहेर आणत असते की हे तुझ्यात इश्यू आहे, ते तुला हील करायचं आहे, पण हे होत नाही. मग दोष ढकलला जातो, पितृदोष आहे, कोणी काहीतरी केलंय, किंवा मग इथपर्यंत नेतात की काहीतरी झपाटले, इथपर्यंत नेतात. तर सगळ्यात फर्स्ट प्रेफरन्स आहे तो स्वतःचे कर्म, करंट बर्थ मधले स्वतःचे कर्म. कर्म म्हणजे फक्त ऍक्टिव्हिटीज नाही की आपण काय कार्य करतो हे नाही.
आपल्या डोक्यात येणारा एक सेकंदासाठी सुद्धा येणारे थॉट सुद्धा कर्मच आहे. तो वाईट आला ते वाईटच कर्म आहे. एखादं काम करताना तिथे वाईट इंटेन्शन आलं ते वाईट कर्मच आहे. जरी आपण त्यावर ऍक्शन नाही घेतली पण जर आपल्या डोक्यात आलंय ते वाईट कर्मच आहे. कारण प्रत्येक वेळेला माणसाचं म्हणणं असतं मी नाही काय केलेलं, मी नाही त्रास दिला कोणाला, मी नाही काय करत, मी खूप चांगला विचार करतो लोकांबद्दल. पण असे थॉट्स खूप सारे येऊन गेलेले असतात, खूप सारे हिडन इंटेन्शन्स आपल्या डोक्यांमध्ये असतात आणि ब्लॉकेज याच्यामुळेच बनतात. जसं की मी आता माफीचं सांगितलं, हार्ट चक्र ब्लॉक होऊन जातं आपण एखाद्याला माफ केलं नाही. भलेही त्या माणसाने आपल्याला खूप त्रास दिलाय, म्हणजे अगदी हैराण करून सोडले, पण आपण माफ नाही केलं, आपलं हार्ट चक्र ब्लॉक होते, त्याला काही नाही फरक पडतो, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल, पण आपलं नुकसान होतंय ना, आपलं हार्ट चक्र ब्लॉक होतं. आपलं चुकलं पण माफी मागत नाही, हे पण आहे. रिलीज करत नाही, एखाद्या गोष्टीला होल्ड करून बसतो अनेक वर्षानुवर्षे. अगदी आपल्याला बालपणातल्या गोष्टी लक्षात असतात की त्या माणसाने मला ना खूप त्रास दिला होता, किंवा काही वेळेला बऱ्याचदा आपले जे पेरेंट्स असतात त्यांच्याकडूनच दुजाभाव केला जातो. तिथेही होतं बऱ्याचदा की माझ्या आई वडिलांनी माझ्याशी व्यवस्थित वागलेलं नाहीये, त्यांनी मला त्रास दिलेला आहे. अशा गोष्टींमुळे स्वतःची चक्र सप्तचक्र आहेत ना, तिथे ब्लॉकेज स्वतःचे तयार होतात. म्हणून स्वतःचं कर्म आधी महत्वाचं. प्रत्येक गोष्ट आपण पास्ट लाईफ किंवा पितृदोषापर्यंत नाही नेऊ शकत. जेव्हा काहीही केल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही किंवा एक रिपिटेटिव्ह आहे, जसं मी सांगितलं एखाद्या घराण्यामध्ये अजिबात मुलं जन्माला येत नाहीत किंवा अजिबात लग्नच होत नाहीत किंवा फक्तच मुली असतात किंवा कोणाचंही दीर्घायुष्य नसतं. एकदम चांगलं. हॅलो मॅडम. वसंतजी बोला ना. हा, माझं एवढं विचारायचं होतं की आपण आता हे पितृदोष हे हिलिंग करतोय की हे पितृदोष संपला हे कसं समजून घ्यायचं की हा आपण केलेला किंवा कर्म त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि पितृदोष संपला, हे कसं लक्षात येईल आपल्या? छान प्रश्न विचारलाय तुम्ही. जी काही आपली सिच्युएशन बनलेली आहे त्रासदायक कुठल्याही प्रकारची असो, त्यात सुधारणा व्हायला चालू होते. आपली मानसिकता जी आहे ती बदलायला चालू होते. ज्या गोष्टी इतकी वर्षे स्टक होत्या एकाच ठिकाणी तिथे मुवमेंट चालू होते हळूहळू आणि एकंदरीत पॉझिटिव्हिटी आपल्याला अनुभवायला येते. जिथे काहीच होत नव्हतं हालचाल तिथे चालू होते. एखादं महत्वाचं अडकलेलं काम असतं, लग्न बऱ्याच जणांचं अडकलेलं असतं, खूप साऱ्या जणांना मुलांचा इश्यू असतो, ते सगळे रिलीज व्हायला चालू होतात. याचा स्पेसिफिकली असं काही पिरियड असतो की ओव्हरऑल हळूहळू होत जातं नाही की नाही, आपल्याला टाइम पिरियड आपण लवकरच कसं असं देणार ना समजतं? त्याच्यासाठी. जसं की मी आता अच्छा, एवढी उदाहरणं दिली त्यावर डिपेंड आहे ना ते. समजा एखादा माणूस ओके. आपल्या पूर्वजांमध्ये खुंची स्वभावाचा आहे, त्याला नाही लवकर सोडायचं, आपल्याला रिलीज नाही करायचं, नाही याला अजून माफी मागू दे, माझं अजून समाधान नाही झालं, वेळ लागू शकतो. किंवा एखादा पितर थकलेला आहे बाबा, आता प्रेत योनीमध्ये भटकून भटकून थकलेला आहे, त्याला पुढे जायचं आहे, कारण खूप त्रासदायक असते प्रेत योनी जी असते ती. तशा वेळी तो पटकन ठीक आहे जाऊ दे, माफी मागितली आणि माझ्यासाठी काहीतरी केलंय किंवा माझ्यासाठी काहीतरी करताय असं म्हणून तो जाईल. याचा असं फिक्स टाइम सांगू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. अच्छा, मॅम अजून एक क्वेश्चन होता. हा बोल. हा, एक क्वेश्चन असा होता. आता हे भाऊकी असती माझे म्हणजे माझ्या मिस्टरांचे भाऊ, सख्खे चुलत भाऊ, चुलत चुलत भाऊ, ह्या सगळ्यांचे पित्र एकच असतात का? आणि जर समजा ह्या सगळ्यांच्या पित्रांचा दोष यांनी काहीतरी केले, चुलत भावांनी म्हणा, सख्या चुलत भावांनी, त्यांच्याकडनं जर काही दोष आले असतील, म्हणजे त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या चुलत्याकडनं त्याची चुल वरती वरती, तर म्हणजे फक्त माझ्या मिस्टरांनी जर हे हिलिंग केलं तर त्याचा फरक सगळ्यांना पडतो का फक्त ऑफकोर्स होणारा त्रास ऑफकोर्स जातो? ऑफकोर्स सगळ्यांना पडणार, त्याचा उपयोग सगळ्यांना होणार. आणि याची दुसरी गोष्ट चांगली अशी की ते सत्कार्य जे आहे, सत्कर्म आहे, ते जो व्यक्ती करेल त्याच्या पाठीशी जोडलं जाईल. ते की तुम्ही इतक्या कुटुंबांना तुम्ही हिलिंग दिलंय तुमच्या माध्यमातून, ते एक कारण माध्यम बनलात तुम्ही. यांचे मूळ एकच असणार ना, सख्खे चुलत हो चुलत. हो. अच्छा, अजून एक हा बोला. कोण दुसरं बोलतंय का? हॅलो. हा बोला बोला. हा, आता हे समजा शेतीचे जे वाद चालू आहेत
एकच म्हणजे काहीच कारण नसताना जे वाद विनाकारण चाललेले असतात, तो पण पितृदोषामध्ये दोष येतो का? की सगळ्यांचे येणारे कशा दोष वेगवेगळे? प्रकारचा वाद आहे तो? म्हणजे मोजणी आहे किंवा पितरांनी व्यवस्थित मोजून दिलं नाही किंवा म्हणजे जुन्या वाटण्या त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतात. मग ते सगळं पितृदोषामध्ये येतं की त्याला आपापले कर्म जबाबदार असतात. म्हणजे जर तुमची भावकीच्या शेतीची जमीन. पिढीजात जमीन आहे, हो हो. तिथे पितृदोष बऱ्याचदा येतो. कारण जसं मी सांगितलं की माणसाला हाव खूप बेकार असते, त्याला लक्षातच नसतं की मला इथे सगळं सोडून जायचं आहे. पण तो माझी जमीन, माझी प्रॉपर्टी असं करत जर त्याने जीव सोडला तर तो नक्की प्रेतोनीमध्ये जाणार आहे आणि आता असलेल्या लोकांना तो त्रास देणार आहे. त्यामुळे तिथे बऱ्याचदा येतो. जमीन जी जुनी जमीन असते हो पिढीजातांची किंवा जी पिढीजात जुनी घरं असतात, बरोबर. तिथे असा प्रॉब्लेम लागू होतो. जे जुने वाडे आहेत तिथे हा हमखास प्रॉब्लेम येतो. कारण कोणाला तरी ते सोडायचं नसतं की बरोबर. माझं घर आहे, मी नाही सोडणार, हे माझं आहे. कोणीतरी अडून बसलेलाच असतो. थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत हॅलो कोणाला? मॅडम. हॅलो हा बोला. मॅडम, मी नाईक बोलतेय, श्रेयांशी नाईक. हा बोला. माझं सासर आहे गोव्याचं. हा पण आता ह्या पितृपक्षामध्ये त्यांच्या इथे अशी एक पद्धत आहे की जे मेलेले आहेत ना त्यांना ते लोक सोडवून आणतात. तर जसं की म्हणजे म्हणजे जे लोक आता माझे चुलत सासरे आहेत, हा, माझ्या मिस्टरांचे काका, ते 2 वर्षांपूर्वीच गणपतीमध्येच ऑफ झाले. तर ओके. त्यांना आता गेल्या आठवड्यामध्ये त्यांना सोडवून आणलं. सोडवून असं आणणं म्हणजे नेमकं काय करतात ते? म्हणजे प्रोसेस काय आहे? म्हणजे ते त्या एखादं दाम वगैरे असं काहीतरी बनवतात आणि ते मूळ मूळ पुरुषाच्या वगैरे असं काहीतरी ते प्रकार आहे तो. म्हणजे प्रत्येकासाठी करतात? डिस्कनेक्ट झालं का? आय थिंक त्यांचं कनेक्शन कट झालं. चला, तोवर हिलिंग म्हणजे नेमकं काय आहे ते क्लिअर करते मी. कारण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हिलिंग म्हणजे नेमकं काय. हिलिंग म्हणजे बरं करणं, मराठी भाषेत बरं करणं. पण आपण बरं कशाने करणार, कशा पद्धतीने करणार, त्याच्यासाठी काय वापरणार आपण, हे सगळ्यात महत्वाचं. कारण आपल्याला बरं करणं म्हटलं की इंजेक्शन्स, गोळ्या, सलाईन किंवा काहीतरी, जसं आता आपण पितरांबद्दल बोलतो तर मग काही मोठी पूजा आहे, दान आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर येतात. पण हिलिंग ही युनिव्हर्सल एनर्जी आहे जी सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. फक्त हिलिंग कोण देऊ शकतो? जो हिलर आहे. हिलर कोण आहे? जो एक अथोराइज पर्सन आहे की युनिव्हर्सने त्याला मीडियम निवडलंय आणि तुझ्या माध्यमातून तू काम करायचं आहे. गुरुकडून अटॅचमेंट दिल्यानंतर तो एलिजिबल होतो हिलिंगसाठी. मग आता हिलिंग देणं म्हणजे नेमकं काय? हिलिंगचे वेगवेगळे, एकच मिनिट प्रश्न बघते आधी, मेसेज आले. हिलिंग मध्ये कोरपड आली, अँसेस्टर प्रॉपर्टी आहे, सो काही ऑफकोर्स पल्लवी हे असू शकतं. कारण घोरपडीचं आयुष्य ना खूप असतं. जसं कासवाचं आयुष्य असतं ना, त्याच प्रकारे घोरपडीला पण खूप आयुष्य असतं. मला वाटतं तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करून बघावं. तुमच्यासाठी काही नक्कीच चांगला मेसेज आला असेल. कारण पितृपक्ष सुरू होण्याआधी मलाही माझे जे काही पितर आहेत त्यांच्याकडून मेसेज आला होता ऍक्च्युली, म्हणून मी पितृ हिलिंग ठेवलं. 3-4 दिवसापूर्वीच मला त्यांच्याकडून मेसेज आला होता, म्हणून मी अरेंज केलं. सो तुम्हालाही काहीतरी नक्कीच मेसेज असेल, बोलून बघा त्यांच्याशी, काय मेसेज देतात. पितृपक्षामध्येच हिलिंग करतात का? असं काही नाही. पितृपक्षामध्ये का, तर हे जे 15 दिवस आपल्याला दिलेले आहेत, तर या 15 दिवसांमध्ये पितृ ही पृथ्वीवर येतात, खाली येतात. मग आपण ज्या टायमिंग मध्ये ते करतो ते जास्त पॉवरफुल राहिली तर वेळी करू शकतो, करू शकत नाही असं नाही. पण हे ठराविक दिवस त्यांच्यासाठी दिलेले आहेत की 15 दिवस तुम्ही तुमच्या लोकांकडे जा. आपल्या इथला एक दिवस म्हणजे सॉरी, आपला इथले 100 दिवस म्हणजे तिथला एक दिवस असा असतो पितरांचा. म्हणून त्यांना रेग्युलरली अन्न देत राहणं, घास देत राहणं हे सांगितलेलं आहे की तुम्ही रेग्युलरली करत राहा. म्हणजे त्यांना रोजच्या रोज आपल्या माध्यमातून खायला मिळेल. पण समजा आपण कुठे स्किप केलं, ते उपाशी राहणार.
आपल्याला एखाद दिवशी खायला नाही मिळालं तर कसं वाटेल आपल्याला? कशी चिडचिड होते माणसांची. मग जर ते बिचारे वाट बघत बसलेत आणि आपण त्यांच्यासाठी काहीच नाही केलं तर काय होईल? आता हिलिंग एनर्जी काय आहे? आपण हिलिंग कशासाठीही चांगल्या गोष्टीसाठी वापरू शकतो. अर्थातच इथे असं काही नाही 12चाच टाइम फिक्स असतो असं काही नाहीये. असं काही नाही. 15 दिवस पूर्ण त्यांच्यासाठीच आहेत. असं थोडीच असणार आहे की बाबा आपले पितर 12 वाजताच येणार प्रत्येकांचे. नाही. आता मी माझं उदाहरण सांगते. फर्स्ट डे जेव्हा ठेवला जातो त्यांच्यासाठी खास ठेवला जातो. म्हणजे खूप मला जेव्हा त्यांनी सांगितलेलं असतं एखादा पदार्थ ठेवायचा आहे दरवर्षी मला ते सांगतात. आता माझ्या बाबतीत हे असं होतं की माझ्या आईकडचे पितर पण मलाच कनेक्ट करतात कारण मी मीडियम आहे. आता ते आईकडचे नॉनव्हेज खातात आणि माझ्या इकडे नाही खात. तर मग तिकडचे जे पितर मला कॉन्टॅक्ट करून सांगतात तर मग त्यावेळी त्यांना त्या प्रकारचं नॉनव्हेज ठेवावं लागतं आणि ते नॉनव्हेज आपलं तेवढंच ते नॉनव्हेज घेऊन निघून जातात कावडे. दुसरं काहीही खात नाहीत. आणि जे इकडचे आहेत ते ऑफकोर्स फक्त जे काही मिष्टान्न ठेवलेलं आहे गोड ठेवलेलं आहे तेवढंच खाऊन जातात. आणि मेन म्हणजे जे दुसरे इथले जे आहेत ते सेकंड डेला येऊन खातात. आता आपण इथे 12चा टाइम कन्सिडरच करू शकत नाही की 12 वाजताच येणार. दोन्हीही वेगवेगळ्या वेळेला येतात आणि खाऊन जातात. अगदी माझ्या इथे सुद्धा येतात कावळे. त्यांच्या पण चॉईस आहेत. मला कळतं की मध्ये कुठून आलेले आहेत कोणाकडून आलेले. जे इकडचे माझ्या वडिलांकडचे असतील ते ऍज युजल नॉर्मल त्यांचा आवडता पदार्थ आहेत. काही ठराविक आयटम आहेत. त्यांना ज्वारीची भाकरीच लागते. कशीही असो मग ती सुकलेली जरी असेल तरी चालते. किंवा मग भजी पाहिजे, कांदा भजी पाहिजे किंवा पुरी पाहिजे असे ठराविक आयटम किंवा शिरा पाहिजे. दुसरं ते काहीही खाणार नाही. केक सुद्धा ते खात नाहीत. माझ्या बर्थडेला जरी मी दिला खात नाहीत. मला एक म्हणून प्रश्न आहे. टायमिंग हा हे आपण खाण्याचं जे ठेवतो तर आता आमचे म्हणजे माझी सासर मेन बारामतीच आणि आम्ही इथे कावळ्यांना खायला घालतो तर ते तिथेपर्यंत पोहोचतं का? आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं का? इंटेन्शन मॅटर करतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं इंटेन्शन जेवढं आपलं प्युअर आहे इंटेन्शनने आपण काहीही घडवू शकतो. ओके. आणि दुसरा क्वेश्चन असा होता की माझ्या माहेरी दरवर्षी माझ्या आजी आजोबांचं श्राद्ध किंवा पित्र असेल ना त्या दरम्यान एक 15 दिवस आधी किंवा 8 दिवस आधी किंवा झाल्यानंतर ना एक 8 दिवस फुलपाखरू असतं ना ते येतात. एक येतात किंवा दोन येतात. म्हणजे काय आहे त्याचं मिनिंग काय अजून कळालं नाही. लहानपणीपासून आम्ही बघतोय. कारण ते कन्फर्मेशन आहे तुमच्यासाठी. बटरफ्लाय काय रिप्रेझेंट करतं? हॅपीनेस, फ्रीडम. की ओके. ते आणि तुम्ही जे ते काही सेमच कलरचे असे की कलरफुल वगैरे येत नाही. ते ब्राऊन कलरचे जे बटरफ्लाय आहेत ना ते दोनच येतात दरवर्षी असं होतं. त्यांचं तुम्हाला ते प्रेझेन्स दाखवतात ते आनंदी आहेत. ओके कन्फर्मेशनचं साईन येते. ओके थँक्यू. आणि अजून एक विचारायचं होतं की माझ्या नवऱ्याचे कर्म मला इफेक्ट करतात का किंवा माझ्या मुलाला असं काही किंवा सासऱ्यांचे माझ्या नवऱ्याला माझ्या सासूला वगैरे असे इफेक्ट? तेच तेच ऍक्च्युली आपले पितर ना जसं सांगितलंय मुलीला लग्नानंतर सासरकडचे जे काही पितर असतील पितर नाही नाही त्या पित्र सासरकडचं नाही जे कर्म कर्म की आता जर वाईट वागत असेल माझे सासरे अमावस्या आणि पौर्णिमा आले की चिडचिड करतात आणि कोणाशी ना कोणाशी भांडतात. काही गरज नसताना कोणाला पण काही बोलत असतात. जेणेकरून असं वाटतं की त्यांचे कर्म आम्हाला येतात. आम्हाला पैशाला पैसा लागत नाहीये. आणि मला मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 लाखाचा फ्रॉड झाला होता. माझ्या 3 लाख रुपये माझे असेच गेलेले. म्हणजे काही कळत नाहीये आणि आता सुद्धा माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय. जॉब करते पण सॅटिस्फॅक्शन नाहीये काहीच नाहीये असं झालेलं आहे. कसं आहे की आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याच कर्माने आलेली आहे. मग ती ज्या प्रकारे वागतीये आपल्याला त्याचा आनंद होतोय त्रास होतोय आपले कर्म जोडलेले आहेत तिथे. ओके ओके. मग इथे मग म्हणूनच मला ग्रुपवर विचारायचंय मी होपोनोपोनो प्रेयर एवढ्यासाठीच टाकलेली होती की जेवढ्या काही त्रास होतो कुठल्याही रिलेशनशिप मध्ये हॅलो आता असताना त्यांना माफ करून रिलीज करून मोकळं करायचं. अडकवून नाही ठेवायचं.
ओके. हा बोला. मॅम मी बोलू का? हो बोला बोला. मॅम मला हे विचारायचं आहे की आता माझ्या सासू सासऱ्यांचं उद्या वाढी ठेवायची आहे. पण म्हणजे काही कारणास्तव मिस्टर पण अवेलेबल नाही आहेत आणि माझे मोठे दिर तेही अवेलेबल नाही. तर जसं की तुम्ही सांगितलं मगाशी ते मला कळलं की ते गरजेचे आहे ठेवणं. पण समजा पुढे आता आपण म्हणजे सर्व पृथ्वीला मी जर ती वाढी ठेवली किंवा त्यावेळेस पण मला नाही ठेवायला जमलं की आपल्या लेडीज प्रॉब्लेममुळे वगैरे, तर मग ते मी नंतर कधी हे ठेवू शकते का? इथे मला हेच सांगायला आवडेल की प्रत्येक गोष्ट युनिव्हर्सच्या मर्जीने होते आणि त्याच्यापासून काहीही लपलेलं काहीच नाहीये. स्त्रियांना युनिव्हर्सनेच बनवलंय. जे काय मेनिस्ट्रुअल हो. सायकल आहे ते त्यानेच दिलेलं आहे. त्याचा मागचा उद्देश का आहे की ती काहीतरी नवीन घडवते, नवीन जन्म तिला द्यायचा आहे म्हणून तिला दिलेलं आहे. मग जर त्याला तशाच प्रकारे घ्या, नॅचरल आहे नॅचरलीच घ्या, कुठलाही त्याला काही निगेटिव्ह अर्थ लावू नका. ठीक आहे, युनिव्हर्सने तुम्हाला त्या टाइम मध्ये जर तुम्हाला नाही सेवा करू दिली, नंतर करा. तुमचं इंटेन्शन प्युअर आहे, तुम्ही जाणीवपूर्वक तर काही करत नाहीये. जे नॅचरल आहे ते आहे. थँक्यू. मेसेज बघते पितृदोष मी. कसा ओळखायचा? हा, पितृदोष केव्हा आणि कसा ओळखायचा, आय थिंक सुरुवातीला सांगितलं होतं मी की काही गोष्टी या रिपिटेटिव्ह पॅटर्न मध्ये असतात. तिथे कुठलाही तुमचा उपाय कामी येत नाही. सगळं चेक करून बघितलंय, सगळे उपाय केले, पण काहीही कामी येत नाही. आणि तो एक रिपिटेटिव्ह पॅटर्न मध्ये चालतो, म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये येतोच. थोडा का होईना पण तो प्रत्येक पिढीमध्ये असतो. तेव्हा तो पितृदोष असतो. अच्छा. एखाद्या पिढीमध्ये जर प्रॉब्लेम आहेत आणि त्याला आपण पितृदोष म्हणून नाही म्हणू शकत लगेच. तिथे जसं मी मगाशी सांगितलं की आपले कर्म ही टॉप प्रायोरिटी आहे. जेवढे अच्छा. इश्यूज असतात ते आपल्या कर्माने आलेले असतात. जेव्हा तिथे काही सापडत नाही तेव्हा आपल्याला मागे जावं लागतं, मागे जाऊन चेक करावं लागतं. अच्छा. ते कसं अक्षय चेक तुम्हाला करायचं काही मग? हा काय म्हणालात? ते कसं चेक करायचं? आपण आकाशिक रेकॉर्डच्या माध्यमातून बघू शकतो की असं काही खरंच आहे का, कारण बऱ्याचदा नसतं. खूप जण माझ्याकडे अच्छा. आकाशिक रेकॉर्ड रिडिंगचा हट्ट करतात, पण मी स्वतः नको म्हणून सांगते त्यांना, गरज नाहीये. प्रॉब्लेम इथले आहेत, इथेच सॉर्ट आउट करायचे आहेत. मी तुम्हाला ती एक केस रेफर केली आहे ना, त्याला मला असं वाटतं त्याला लागेल बरं का. नाही गरज, आकाशिकची तो नाही गरज. खूप नॉर्मल इश्यू आहेत त्यांचे. हो ना. आकाशिक रिडिंगची गरज केव्हा पडते किंवा पितरांचा दोष आपल्याला केव्हा बघावा लागतो की तो खूप सिव्हिअर आहे, सिच्युएशन ती खूप क्रिटिकल आहे, काहीच होत नाही. जसं एखादा 1,000 मागे लागला आणि 100,000 मागे लागले, त्याला पैसा खर्च होतोय, काहीही होत नाही, मुलांचं लग्न होत नाही, मुलं होत नाहीत किंवा शिक्षण त्याचं होत नाही, कुठेतरी तो वाईट संगतीला लागतो, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हणजे कुठल्याही प्रकारची स्थिरता नसते. पैसा त्याच्याकडे येत नाही, टिकत नाही किंवा आलेला तो चुकीच्या ठिकाणी घालवतो. असे सगळीकडे त्याचा इम्पॅक्ट पडतो, एकच नाही. आणि पितृदोष असेल ना, तो सगळ्यांना त्रास होतो, घरच्या लोकांना. त्यांच्या पर्टिक्युलर एका घरात आहे ना, व्यक्तीला नाही होत. त्यांच्या घरात 2-3 ॲबनॉर्मल डेथ झालेले आहेत पूर्वी. ओके. तर मला असं वाटतं की हा, ते रिडिंग घेतल्यानंतर कळेल, हम्म, त्याच्यानंतर क्लिअर होतील गोष्टी की काय त्या- झालं. त्या- त्यांच्याशी आपला आणि कॉन्टॅक्ट झाला ना, हो हो झालं. ते माझे खूप जवळचे मित्र आहेत एकदम. ओके म्हणजे फार लहानपणचे मित्र आहेत. ओके. रीडिंग मध्ये बघू आता काय येतं, कळेल हा त्याच्यावर बरं. की नेमकं रूट कॉज काय आहे ते कळेल. हम्म. तुमची तब्येत बरी आहे का? नाहीये ना, काल म्हणून तर काल बाहेर होते मी उशिरापर्यंत. अच्छा अच्छा, काळजी घ्या जरा. मॅम मला एक क्वेश्चन होता. हा. जर पितृ आपले रिबर्थ झालं असेल तरी ते येतात का या 15 दिवसात आपल्याला विजिट नाही, करण्यासाठी? रिबर्थ झालेला असल्यानंतर नाही. नाही. त्रास देणारे पित्र कोण आहेत, जे प्रेत योनीत गेले. ओके. दुसरे पित्र जे आहेत ते आपल्याला फक्त ब्लेसिंग्स देतात, ते आपल्याकडून काही अपेक्षा नाही ठेवत. पण ते मी येतात विजिट करण्यासाठी 15 हो दिवसात? येतात.
येतात. आणि तुम्ही म्हणजे असं म्हणाला की रोज जेवण त्यांना ठेवायचं, ते कसं ठेवायचं म्हणजे पितरांसाठी? एक सोपं काम करू शकता. एक तर प्रत्येक अमावस्येला दही भात त्यांच्या नावाने ठेवू शकता. आय थिंक इथे ओके. कोणीतरी मेसेज पण टाकला होता, काही मेसेज राहिलेत माझे वाचायचे. तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही त्यांच्या नावाने ठेवू शकता. किंवा तुम्ही काही नवीन पदार्थ बनवलाय, त्यांच्यासाठी म्हणून काही थोडंसं ठेवून द्या. किंवा काही सण आहे घरी, त्यांच्यासाठी ठेवून द्या. भले बर्थडे आहे, थोडासा केकचा पीस त्यांच्यासाठी ठेवून द्या. ते खावो न खावो, आपण त्यांना आठवण करतोय, त्यांची आठवण आहे आपल्याला, आपण त्यांना विसरलेलो नाही. कारण आत्मा दुखावलेला असतो, तो पटकन रिलीज होत नाही. त्यांना अशा छोट्या छोट्या उपायाने सॅटिस्फाय करावं लागतं. ओके. पण ते कुठे ठेवायचं पण ते? कुठेही घराच्या बाहेर ठेवा. ओके. आणि विचार नका करू की ते कोण खाल्लं, कुठे गेलं, काय झालं, नाही विचार करायचा. ठीक आहे. आपण प्युअर इंटेन्शन नाही ठेवायचं की आपण त्यांच्यासाठी ठेवतोय. मग ते त्यांच्यावर आहे, त्यांचा कॉल आहे की ते येऊन कसं खातील आणि काय करतील. आणि कधी आणि किती वाजता ठेवायचं असं काही नाही? असं काहीच नाही. माझ्याकडे आहे ना बरं का मॅडम, हा सकाळी सकाळी सगळे पक्षी म्हणजे कावळे असतात, हा आणि त्यांची ती वेळ जर चुकून गेली ना तर ते टोचा मारतात काचेला, तर त्यांना सकाळीच ते सगळं द्यावं लागतं. आणि भरपूर येतात पक्षी वगैरे पण. हो, त्यांचा आणि पण देणं लागत असतो तेवढ्या ऐका सोर्सचं. ना, आणि आपण त्यांना ते याचं पित्रांचं जे करतो ना, तेव्हा टाकलं ना तर ते खात त्यावेळेस नाही. येत नाही, नंतर केव्हा तरी येतात आपलं जेवण वगैरे झालं. हो. तर मग मी असं घरात सांगतो की ते आपले सगळे पित्र मुक्त होऊन गेले आहेत, आता कोणाला एक जेवायची गरज नाही, नाही. 15 दिवस हा पितरांचा काळ असतो ना, त्यामुळे मी नाही, म्हणजे हे पूर्ण म्हणजे वर्षभर आपण टाकतो, ते आपण पूर्ण वर्षभर टाकतो. म्हणजे सकाळचा तेवढा पिरियड जो आहे ना, तो 1 तास त्यांचाच असतो दररोज. ती गाठीची पिशवी आहे ना, 8 दिवसात लागते ती. ओके. त्यांना ती गाठीच लागते. मॅम एक क्वेश्चन होता. एकच मिनिट, अक्षय तुम्हाला काही विचारायचं, कारण खूप वेळ झाला हात वर केलाय त्यांनी. हो, नाही सगळेजण बोलतायत त्याच्यामुळे मी काय बोललो नाही. म्हणजे मी हे पहिल्यांदाच जॉईन केलं आणि मला हा प्रकार काय आहे तो माहितीही नव्हता. पण आता जेव्हा मी हे सगळ्यांचं डिस्कशन ऐकलं आणि जेव्हा माझ्या बाबतीत घडलेले किंवा जे माझ्या बाबतीत आता घडतंय, सेम 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 सिच्युएशन माझ्या बाबांच्या बाबतीत पण घडली होती, ती मी बघितली होती. की फायनान्शियली सुरुवातीला खूप चांगलं होतं, जॉब मध्ये खूप चांगलं होतं, नंतर बिझनेस मध्ये आले, बिझनेस पण खूप चांगला होता, आणि एक सर्टन लेवलला येऊन इतकं कोलॅप्स झालं सगळं सेम. आणि जे माझ्या बाबतीत घडतंय तेही सेम, अगदी सेम टू सेम तसंच घडतंय. आणि म्हणजे काकाचा मुलगा जो आहे त्याचं पण म्हणजे असंच, कुठेच फायनान्शियली स्टेबल नाही, घरात काही स्थिर स्थावर काहीच नाही. तर ह्याच्या मागे पण असंच काही कारण असेल की कसं काय? ऑफकोर्स इथे मी काही अंशी म्हणू शकते असेल म्हणून, पण आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल. कारण जसं तुम्ही म्हणालात की तो इश्यू प्रत्येक पिढीमध्ये येतो. जर तो रिपिटेटिव्ह आहे तर तिथे स्ट्रॉंग चान्सेस असतात. आता जसं कोणीतरी विचारलं होतं की आपण जे खायला ठेवतो की ते खरंच पितरांपर्यंत पोहोचलं की नाही, हे कळणार कसं? तुम्ही सगळ्यांनी जर कोणी नोटीस केलं असेल की आपण जो काही नैवेद्य बनवतो आपल्या पितरांसाठी, त्या अन्नाला टेस्ट अजिबात नसते, चव लागत नाही, त्याची टेस्ट वेगळी झालेली असते. हे ज्यांचं अजून म्हणजे बाकी आहे, ज्यांचं पितृश्राद्धात अजून बाकी आहे त्यांनी नोटीस करा. त्या जेवणाला टेस्ट लागत नाही, काही जेवणामध्ये खारटपणा सुद्धा येतो. आणि आमचं म्हणजे मी मूळ कोकणातला आहे, तर आता तुम्ही जे सांगितलं की म्हणजे प्रत्येक हेला ठेवायचं असतं, तर जे पण आपल्या घरात सण होतात, गणपती असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, पाडवा असेल, जो प्रत्येक सण म्हणजे असं सर्वपित्री अमावस्या आहे किंवा पितृ पंधरवडा आहे म्हणून ते त्या तिथीला ठेवायचा, त्या तिथीला तर ठेवतोच, पण घरातल्या प्रत्येक सणाला ते वरती
म्हणजे ते पूर्वापार तसंच चालत आलेलं आहे घरात. त्याच्यामुळे तेही सगळं हे आहे तरी पण म्हणजे आणि अग- अगदी सगळे म्हणजे सगळे प्रयत्न करून झाले, पूजा झाली, शांती झाली, सगळं करून झालं, पण प्रॉब्लेम कुठूनच सॉल्व्ह होत नाही. कारण याची कारणं पण सांगितली मी, की पूजा जरी केली तरी ते का पोचत नाही. समजा आपण दुखावलो गेलोय आणि समजा आपल्याला अगरबत्ती लावली, आरती ओवाळली, आपलं समाधान होईल का? ती चूक सुधारण्यासाठी काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. तसंच आहे. ऍक्च्युली आम्हाला आधी काहीच माहिती नव्हतं ह्याच्या संदर्भात, किंवा आधी कोण वाढलंय आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, मागे कोण होतं काय काहीच माहिती नाही आम्हाला. हा खूप म्हणूनच मोठा प्रॉब्लेम आहे ह्याच्यात. म्हणूनच ट्रेस करणं अवघड जातं ना. की आता काही जण सांगतात की आमचे कोण मामा ते त्यांच्या किशोरवयात गेले होते. आता आम्ही कधी बघितलेच नाही, किंवा आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधी हे सांगितलंच नाही, किंवा ह्या गोष्टी आमच्यापर्यंत येऊनच दिल्या नाही. तर आम्हाला कसं कळणार, म्हणजे कोणालाच ही गोष्ट कळू शकत नाही. तर मग ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होणार? खूप गोष्टी तशा हिडन राहतात. जसं की मी माझ्या बाबतीतलं सांगायचं तर माझे काका आम्ही कधीच बघितलेलेच नाहीये, सख्खे काका. त्यांचा फोटोही नाहीये आमच्याकडे. मी तर सगळ्यात लहान घरात असल्यामुळे मला काहीच माहित नाही. मला फक्त त्यांचं नाव माहित आहे, बाकी काहीच माहित नाही. पण जेव्हा मी सोल चॅनलिंग मध्ये त्यांच्या सोलला बोलवलं तेव्हा मी त्यांना बघितलं की ते कसे दिसतात. आणि त्याच्यानंतर मी माझ्या पप्पांकडून त्यांचं कन्फर्मेशन घेतलं की त्यांचे कपडे असे होते का, किंवा त्यांची बोलण्याची टोनिंग असेल, चेहरा असेल. कारण मी कधी बघितलेलंच नाहीये त्यांना. कारण तेही अवेळी गेले होते, म्हणजे त्यांचं वय खूप लहान वयातच ते गेले होते. आणि जेव्हा मग मी त्यांना बोलवलं, खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या ज्या आम्हाला कोणालाच माहित नव्हत्या घरी, कोणालाच कारण ते मोठे होते. मग या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहितच नसतात. ओके. मग ह्याच्यात पुढे म्हणजे आता आपण हे ह्याच्यात करणार, त्यातून काही सोल्युशन येईल, किंवा त्याच्यासाठी काही वेगळा हे करावं लागेल, काय कसं? नाही, तेच पुढे मला कंटिन्यू करायचं आहे की इथे हिलिंग आपण हे माध्यम का निवडतो, तेवढ्यासाठीच आहे. 1-2 मिनिटं मी प्रश्न बघते जरा. आपल्या मित्रांना नेमकं कोणतं फूड द्यायला पाहिजे, कारण आम्हाला नाही समजणार. हो, बरोबर आहे, कारण आपल्याला मुळात आपले मित्र कोण आणि किती आहेत हेच माहित नाहीये. मग त्यांच्या आवडीनिवडीचा संबंध येतच नाहीये, आपल्याला माणूसच माहित नाहीये, तर आपण फूड कसं देणार. म्हणून ते दही भाताचं एक कॉमन दिलेलं आहे. किंवा जसं आता आपण डिस्कस केलं की जे बनतंय रोज आपल्या घरात द्या ठेवून, काही विचार करायचा नाही. आपलं इंटेन्शन प्युअर असणं गरजेचं आहे की ते आपण त्यांच्यासाठी आठवणीने ठेवतो, आपल्याला त्यांचा विसर पडलेला नाही. मॅम, तुम्ही असं म्हटलं की तुम्हाला ते सांगतात की काय पाहिजे जेवायला, तसं आमच्या पित्रांना कॉन्टॅक्ट करता येईल का? हे लाईट गेलेले आहेत, त्याच्यामुळे चेहरा दिसत नाही माझा. ओके. नाही, पण रिझन पाहिजे ना, स्ट्रॉंग रिझन. फक्त त्यांना काय हवंय एवढ्या कारणासाठी आपण डिस्टर्ब नाही करू शकत. कारण पुण्याचा प्रवास हा खूप त्रासदायक असतो. तो खूप खूप विचित्र प्रकारात सुरू असतात. सुरुवात जी होते ती त्याची ते वैतरणी नदी पार करण्यापासून होते, आणि त्याला खूप यातना दिल्या जातात. त्याला एक छोटं यातना शरीर दिलं जातं, आणि त्याला खूप वेगवेगळ्या सिच्युएशन मधून जात असतो. तो म्हणजे ऑलरेडी तो त्रासलेला आहे. आणि त्याला आपण ते तिथून त्याला आपण अर्ध्यातून बोलून घेतोय आपल्याला काहीतरी प्रश्न पडलाय म्हणून. बरोबर. नाही सर, मी आपलं विचारलं, म्हटलं सर प्रोसिजर असेल एखादा फोन करून बॉस. माझ्या बाबतीत ते वेगळं होतं, कारण मी मीडियम आहे, मला एनर्जी इझिली कनेक्ट होतात. ते माझ्या घरच्या असोत किंवा बाहेरच्या असोत. नाही, हे हो, मला तेच म्हणायचं होतं. आमच्याकडची जर समजा तुम्ही आता पाहिलेलं आहे, जर कनेक्ट करता आली तर आणि वरतीच टाकलं पाहिजे का? नाही, तेवढा स्ट्रॉंग रिझन आपल्याकडे असलं पाहिजे. आपण एखाद्या कारणासाठी आत्म्याला नाही त्रास देऊ शकत, त्याला त्याच्या प्रवासातून परत नाही बोलू शकत. नाही, आता ते हे जे आहे ना, प्रियांकाचं आधी स्वप्नीलचं, तर त्याला काय करावं लागेल? ते त्यांचे रेकॉर्ड्स ओपन करावे लागतील, आकाशिक रेकॉर्ड्स. तेवढे करून घ्या ना मग तेवढं. कारण ते त्यांचं कर्म आहे. मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो मी. हो, चालेल. आणि मग
तेवढं करून घ्या म्हटलं. मी आता जरा प्रश्न घेते, मेसेज बऱ्याच जणांचे आलेत, मॅम कारण माझा एक उत्तर सगळ्यांना क्वेश्चन होता. मिळतील. माझा एक आणि तो क्वेश्चन होता. घास कुठे ठेवायचा? घास एक मिनिट, मी आधी बरेच प्रश्न आले तिथे, ते पण घेते. हिलिंग आता करतोय हे माहेरचे आणि सासरचे नाही. जर तुम्ही सासरमध्ये राहताय, तुम्हाला सासरचे पित्र लागू होतात, इकडचे हिलिंग करणार तुम्ही. ऐकलं ना मी पण. फ्लॅट मध्ये बाहेर नाही ठेवू. कुठेतरी जिथे जागा असेल, पिंपळाचं झाड वगैरे असेल, तिकडे ठेवू शकता. घरामध्ये कोणी सुसाईड केलं असेल तर ती सोल सद्गतीला गेली असे समजणार. ओके, प्रश्न चांगला आहे. सुसाईड झालेलं, माझा जसं मी क्वेश्चन आहे सुरुवातीला तो एक सुसाईडचा एक माझा क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये मला सांगायचं होतं की सगळं म्हणजे घरामध्ये माझ्या म्हणजे सुसाईड केलेलं माझ्या दिराने. तर असं म्हणतात की माझा मुलगा आहे तोच तो पुनर्जन्म होऊन आलाय. तर सुसाईड केलेलं सद्गती भेटली आहे की ते खरंच पुनर्जन्म होऊन येतात वगैरे असं? सुसाईड केलेल्या आत्म्याला खूप छळलं जातं, खूप त्रास दिला जातो. त्याला सद्गती इझिली मिळत नाही, म्हणून कोणालाही हे सजेस्ट केलं जातं की सुसाईड करू नका, त्याला खूप त्रास दिला जातो. मग आता तसं मी माझ्या सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर आत्म्याला एक यातना शरीर दिलं जातं, स्पेशली त्याचा छळ करण्यासाठी त्याला शरीर दिलं जातं. मग आता माझ्या सख्ख्या दिरानं सुसाईड केलेलं आहे. तर त्यांचा पितृदोष आम्हाला लागतो करायला. म्हणजे त्यांच्या सद्गतीसाठी आम्ही काय केलं पाहिजे पुढे असं? त्यांना तुम्ही ऍड करू शकता या हिलिंग मध्ये, कारण जिथे कुठे ते अडकलेत, ज्या कुठल्या त्रासामध्ये, तिथे त्यांना काही मार्ग मिळेल पुढे जाण्यासाठी. अच्छा, तेच माझा क्वेश्चन होता. ओके, नेक्स्ट, हिलिंग म्हणजे काय? हो सांगते, कारण प्रश्न प्रत्येकाचे बरेच आहेत. हिलिंग बद्दल सांगा. हो सांगते. टाकलं. महाराष्ट्रीयन, married to South Indian. I don't know the rituals of the house. ओके, आरती काही प्रॉब्लेम नाही. मी जसं सुरुवातीलाही सांगितलं, इंटेन्शन मॅटर करतं. अख्खं युनिव्हर्स जे आहे ते इंटेन्शनवर काम करतं. तुम्ही इंटेन्शन काय सेट करता, याचं अगदी सोपं उदाहरण. प्रत्येकाला प्रश्न पडतो की ब्लॅक मॅजिक खरंच आहे का? हा प्रश्न ऑलमोस्ट सगळ्यांना पडतो की खरंच हे असतं का? काही जण म्हणतात असं काही नसतं, काही जण म्हणतात असतं बाबा, मी अनुभव घेतलाय. असं फक्त जवळ बोलवत हे असं. ब्लॅक मॅजिक म्हणजे काय आहे? एनर्जी सेम आहे, हा ना, मग जसं पाठ की लावूनच हे करणं. म्यूट करा, कारण बाकी सगळ्यांना डिस्टर्ब होतं. एनर्जी सेम आहे सगळ्यांसाठी, पण त्याच्या मागे आपण जे इंटेन्शन लावतो त्यानुसार ती काम करते. सेमच एनर्जी आहे. तुम्ही जर त्याच एनर्जीला, पॉवरफुल एनर्जीला वाईट प्रकारचे इंटेन्शन लावले, ती वाईट प्रकारे काम करेल, म्हणजेच ती ब्लॅक मॅजिक होईल. पण त्याच एनर्जीला तुम्ही चांगले पॉझिटिव्ह इंटेन्शन्स लावले तर ती पॉझिटिव्हली काम करेल. आणि हिलिंग याच बेसिसवर काम करतं, ते फक्त पॉझिटिव्ह इंटेन्शन्सवरच काम करतं. जसं की आपण एखाद्याला नजर लागणं म्हणतो, एखाद्या वास्तूला असेल, प्राण्याला असेल, स्वतःला असेल, नजर लागणं म्हणजे काय आहे? वाईट इंटेन्शन्स असतात ते त्या व्यक्तीकडून आलेले, ते एवढे पॉवरफुल असतात की आपल्याला पटकन इफेक्ट होतो त्या गोष्टीचा. हे फक्त इंटेन्शनवर मॅटर करतं की आपण काय काम करतो. ओके, तुम्हाला काय विचारायचं विजय? हा मॅडम, आपण मेन टॉपिक वर आलं असतं तर बरं झालं, आपण हो, आता ज्याच्यासाठी हिलिंग, आलो. हो हिलिंग सांगते मी आता, की हिलिंग जे आहे ते फक्त पॉझिटिव्ह इंटेन्शन्स वरच काम करतं. ती युनिव्हर्सल एनर्जी आहे. समजा तुम्ही आता जसं मी सांगितलं त्यानुसार म्हटलं की बाबा एखाद्याने वाईट इंटेन्शन लावून जर हिलिंग केलं, होतच नाही, ते वर्कआउटच होत नाही. हिलिंग फक्त पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच काम करू शकतं. मग ते काही असेल, समजा एखादा मेंटली स्टेबल नाही, तिथे काम करेल. फायनान्शियल ब्लॉकेज आहेत, तिथे काम करेल. हेल्थ इश्यूज आहेत, तिथेही काम करेल. किंवा आता जसं पितृ हिलिंग आपण घेतोय, आपल्याला माहित नाही आपला कोणता पितृ कुठल्या त्रासात आहे, कोण दुःखात आहे, कुणाला काहीतरी प्रॉपर्टी सोडल्याचं दुःख आहे, कोणाला फसवल्याचं दुःख आहे, आपल्याला माहित नाही. तर प्रत्येक पितृला त्या त्या प्रकारे त्याला जशी गरज आहे त्या प्रकारे ते हिलिंग त्याच्यासाठी काम करेल. कारण तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की आपल्याला माहितच नाहीये, तर मग आपण काय करणार, कोणाला काय त्रास आहे किंवा कुणाला काय झालं होतं.
तर इथेच सुरुवातीला आपण इंटेन्शन सेट करतो की आपले जेवढी पितरं आहेत त्यांना जो जो काही ज्या प्रकारचा त्रास आहे, जिथे कुठे ते अडकलेले आहेत, ते सगळे सद्गतीला लागावे, त्यांना मार्ग मिळावा पुढे जाण्यासाठी. हिलिंग ऑटोमॅटिकली ज्याला जिथे ज्या प्रकारे गरज आहे त्या प्रकारे काम करतं. आता हिलिंग रिसीव्ह कसं करायचं ही प्रोसेस आहे. प्रत्येक हिलिंगची वेगवेगळी प्रोसेस असते की आपण हिलिंग रिसीव्ह कसं करतो. रिसीव्ह म्हणजे आपल्याला जर काही दिलं जाते, समजा आपल्याला मंदिरात गेल्यानंतर प्रसाद दिला जातो, तो गिवर आहे, प्रसाद देणारा, आणि आपण हात पुढे करतो म्हणजे आपण रिसिव्हर आहे. हिलिंग त्याच प्रकारे काम करतं की आपण ओपन होतोय रिसीव्ह करण्यासाठी, ते घेण्यासाठी. जे काही माझ्याकडे येत आहे ते घेण्यासाठी आपण मेंटली, इमोशनली, फिजिकली ओपन होतोय. आपण आपले सगळे दरवाजे ओपन करतोय ती एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी, आणि जशी ती आलीये आपण ती ऍज इट इज आपल्या सगळ्या पितरांपर्यंत ट्रान्सफर करतो. आता हे ट्रान्सफर कशामुळे होणार? आपल्या पितरांचा आणि आपल्या सर्वांचा डीएनए सेम असतो, एकच डीएनए असतो. म्हणून एका पिढीमधले अगदी आपल्या घरातलेच बघा तुम्ही, चेहरे सिमिलर असतात, नाक सिमिलर असेल, केस एकसारखे असतील, आवाज एकसारखा असेल. हे कशामुळे? डीएनए मुळे असतात त्या सगळ्या गोष्टी. मग आपण रिसीव्ह केलेलं हिलिंग आपल्या पितरांपर्यंत या डीएनए मुळेच पोचतं, आणि इथे डीएनए सुद्धा हील होतो. जे आजार डीएनए मधून आलेले आहेत आधीच्या कुठल्याही पिढीमधून, जसं की काही काही आजार असतात की जे डिरेक्टली आता नेक्स्ट पिढीमध्ये येत नाही, एखादी पिढी मध्ये एक्झिट होते, स्किप होते, आणि तिसऱ्या पिढीमध्ये एखादा आजार येतो अचानक आणि कळत नाही आपल्याला हे कुठून आलं. माझ्या आईवडिलांना तर असं काहीच नव्हतं. मग हे कशामुळे? हे डीएनए मध्ये कुठेतरी असतात अशा सगळ्याच गोष्टी. मग आपण आपल्या पितरांना जेव्हा हिलिंग सेंड करतो, मग त्यांचे समजा काही फिनान्शियल इश्यूज होते, रिलेशनशिपचे होते, हिलिंगचे होते, हेल्थचे होते, ते सगळे आपण हील करतोय, आणि ऑटोमॅटिकली त्याचा परतावा म्हणून आता आपल्याला आपल्या आयुष्यात त्याचे चांगले परतावे मिळतील, कारण आपण तिकडे जाऊन त्यांना बरे करतो. आणि याच्यासाठी विशेष वेगळं असं काही करायची गरज नाहीये. हिलिंग रिसीव्ह करण्याची प्रोसेस मी सांगेन तुम्हाला त्या दिवशी, जेव्हा 2 तारखेला आहे. 1 तारखेला तुम्हाला हिलिंग रिसीव्ह कसं करायचं आहे ते सांगेन. खूप मोठी काही प्रोसेस नसते, झोपून रिसीव्ह करायचं असतं, फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सगळ्यांना कॅन्डल लागेल, एक पांढऱ्या रंगाची पेपर कॅन्डल, म्हणजे सरळ जी कॅन्डल असते ती वापरा, त्या टी लाईट कॅन्डल नको, आणि शक्यतो मोठी कॅन्डल घ्या की जी पूर्ण तुमची प्रोसेस सुरू होईपर्यंत चालू राहील. एकापेक्षा जास्त कॅन्डल घेतल्यात तरीही चालेल. साहित्य म्हणजे तुम्हाला सध्या कॅन्डल लागणार आहे. तुम्ही 3 कॅन्डल, 2 कॅन्डल ठेवू शकता, आणि अजून काही मोजक्या वस्तू लागतील ज्या घरात इझिली अवेलेबल असतात. जसं गहू आहेत, तांदूळ आहे, या गोष्टी घरात इझिली अवेलेबल असतात. एवढंच साहित्य तुम्हाला लागणार आहे. फक्त गरज आहे की तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून रिसीव्ह करण्याची गरज आहे, कारण तुम्ही एक मीडियम आहात तुमच्या अख्ख्या जेवढं काही इन्सिस्टर्स आहेत सगळ्यांना हील करण्यासाठी. ही एक गहू संधी. आणि तांदूळ किती किती प्रमाणात लागतील तरी? काय म्हणलं? गहू आणि तांदूळ किती प्रमाणात लागतील? मुठभर, खूप झाले. ओके ओके. असं भीतीदायक नसणार आहे ना काही? कोण बोलते नेमकं? काही कळत नाही. मीच बोलते. हा बोल. असं म्हणजे की ती नाही करावं लागणार आहे का ते? एकटा बसून करावं लागणार आहे का एका रूम मध्ये? एकटंच आहे, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल. ओके. कारण आपण आपल्या सगळ्या पिढींना हील करण्याची जबाबदारी घेतोय, तर ती खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे तेवढंच कॉन्सन्ट्रेशन असणं पण गरजेचं आहे. तिथे कुठे बाजूला टीव्ही चालू आहे, कोणीतरी मोबाईल घेऊन बसलंय, कुठे बाजूला कोणी छोटं रडतंय, कॉन्सन्ट्रेशन नाही होणार अशा गोष्टीने. मॅडम एक विचारायचं होतं. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. मॅडम, आपण आता हे जे हिलिंग करतोय किंवा काय करतोय, आपलं जे पूर्वज ज्यांना रिबर्थ झालेला आहे
जे पूर्वजांना रिबर्थ मिळालेला आहे, मग हे हिलिंग त्यांच्यापर्यंत पण पोहोचतं का, की जे फक्त अडकले रिबर्थचा त्यांच्यापर्यंतच संबंधच राहतं? नाही, ते नाही नाही, रिबर्थचा संबंधच नाही. जे सोल अडकलेले आहेत आपल्या पितरांमधले, प्रेत योनीमध्ये जे अडकले, रिबर्थ अच्छा. मिळणं म्हणजे काय, त्यांना सद्गती मिळाली. या ओके. शरीरातून मुक्त होऊन ते दुसऱ्या कुठल्याही शरीरामध्ये गेले म्हणजे त्यांना सद्गती मिळाली, मोक्ष नव्हे पण सद्गती मिळाली. ते त्यांच्या प्रवासात पुढे पुढे चाललेत. पण जे अच्छा. अडकलेले आहेत त्यांचा फक्त यात समावेश होईल, रिबर्थ बरं. वाले नाही येत. चालेल चालेल. थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न? मॅडम, बोला. रिबर्थ झालाय की नाही कसं कळेल आपल्याला? कोणाचा? आपल्या पूर्वजांचा रिबर्थ झालाय की नाही हे आपल्याला कसं कळतं, की कळतच नाही? कशासाठी शोधायचं पण? आपल्याला म्हणजे आता आपण हिलिंग करणार आहे ना. हा, नाही त्याबद्दल तसा विचार नका करू, स्ट्रेस नका घेऊ. आपण इंटेन्शन काय सेट करणार हिलिंग रिसीव्ह करताना, की जेवढे पितर आहेत जे जे अडकलेत त्यांना सद्गती मिळत नाहीये कुठल्याही प्रकारे, त्यांच्यासाठी म्हणूनच आपण हिलिंग रिसीव्ह करणार. म्हणजे एखाद्याला जर मॅम रिबर्थ हिलिंग मिळाला, रिबर्थ झालं असेल एखाद्याचं, तर मग त्यांचा काही इश्यूज नाहीये मग. नाही, देणारच नाही. थँक्यू. मॅम मला विचारायचं होतं हा बोला. की आपण आता तुम्ही म्हणताय की हिलिंग रिसीव्ह करायचं, मग ती वेळ काय असेल, म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी? वेळ मी तुम्हाला 2 दिवस आधी सांगेन, कारण मला त्या दिवशीच्या ऍक्टिव्हिटीज पण सगळ्या कराव्या लागतील. कारण वेळ लागेल त्या सगळ्या प्रोसेससाठी. म्हणजे स्वतःसाठी पण तुम्ही कमीत कमी 2 तास तरी त्या दिवशी काढून ठेवा. शक्यतो रात्री असेल, कारण सगळ्यांना थोडंसं कन्व्हिनियंट होतं, रात्रीच्या वेळी सगळे आपापल्या कामातून फ्री झालेले असतात. त्यामुळे शक्यतो रात्रीच असेल, पण कमीत कमी 2 तास तरी तुमच्या बाजूला ठेवून द्या, की तुम्हाला देवघरात पीसफुली केलं चालेल करता ना? येईल. देवघरात केलं चालेल का? नाही नाही, देवघरात नाही करायचं. नाही का? नाही नाही, पितर हॉलमध्ये? वेगळे देव वेगळे नाही, प्रत्येकाची हॉलमध्ये एनर्जी चालेल? वेगवेगळी असते. नाही, हॉलमध्ये चालेल का? हा चालेल ना, अच्छा. कारण प्रत्येक जण वेगळे आहेत, एंजल्स वेगळे, पितर वेगळे आहेत, देव वेगळे आहेत. जसे यक्ष गंधर्व किन्नर हे जशी कॅटेगरी केलेली आहे, तसंच पितरांची पण वेगळी कॅटेगरी आहे. ओके ओके. मॅम अजून एक विचारायचं आहे, सॉरी जरा डिस्टर्ब करते. विचारू का? हा बोला ना. मॅम जसं की म्हणजे आमच्याकडे असं बोलतात की आता माझे आई वडील जिवंत आहेत, तर मी माझ्या माझ्या सासू सासऱ्यांचा किंवा माझे जे चुलत दीर वगैरे गेले त्याचा मी घास नाही काढू शकत. तर समजा मी घास ठेवला किंवा म्हणजे चांगल्या सणासुदीला किंवा एरवी मी काही चांगलं केलं आणि मी जर ठेवलं, तर त्याच्यामुळे म्हणजे माझ्या आई वडिलांना काही त्रास होऊ शकतो का, की असं काही नाहीये? कशामुळे त्रास होऊ शकतो का म्हणताय? म्हणजे आता माझे आई वडील जिवंत आहेत ना, आणि माझे हम्म, सासू सासरे गेलेले आहेत, तर हम्म, आमच्याकडे असं म्हणतात की मुलींनी म्हणजे आई वडील जिवंत असले तर घास नाही ठेवत, हम्म, की ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी हा घास नसतो ठेवायचा. हम्म. तर असं काही त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो का? जर आता समजा जसं मी मी सांगितलं तुम्हाला, की कुठलीही गोष्ट युनिव्हर्स पासून लपलेली नाहीये, मुळात त्यांच्याच इंटेन्शनने सगळ्या गोष्टी घडतात, आपण त्यांच्याच इंटेन्शनने वागतोय. आपलं इंटेन्शन जर क्लिअर आहे तर विचार करायचा नाही. समजा जसं आता इथे एक प्रश्न आलेला आहे की माझा भाऊ आणि पप्पा नाहीत, म्हणजे एक्सपायर झाले, आणि त्यांचं करण्यासाठी आता कोणी नाहीये, त्या एकट्याच आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे. ऑफकोर्स ती त्यांनाच घ्यावी लागेल जबाबदारी. त्या म्हणू शकणार नाहीत की कोणी नाही, मुलींना अलाउड नाहीये, स्त्रियांना अलाउड नाहीये. आता जी घटना घडली आहे, युनिव्हर्स स्वतः जबाबदार आहे त्या गोष्टीला, तो स्वतः साक्षी आहे सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे आपण काही गोष्टींना चेंज वेळेनुसार समजून घेऊन चेंजेस करत जाणं गरजेचं आहे. कारण समजा जर एखाद्या घराण्यामध्ये मुलगा नाहीच आहे, मग त्या पितरांचं कसं होणार? सगळे अडकून पडतील. स्वरा उत्तर मिळालं?
येस मॅम, मिळालं. थँक्यू सो मच. गौरी झोपला का? हो, झोपला. आता उतरला ताप त्याचा. ओके. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? माझा प्रश्न आहे मॅडम. मॅडम, एक प्रश्न होता. तुम्ही मगाशी म्हटलात की लग्नानंतर जसं मुलींचं हे चेंज होतं, तसं जर मिसेस कडून काही पितृदोष असेल तरी तो इकडे इफेक्ट होऊ शकतो की त्याचं काय हे नाही? नाही, प्रश्न कळाला नाही. हे एकतर कोणी कधी जॉईन होतंय, एक्झिट होतंय, बरेचसे अनम्यूट करून ठेवलेले आहेत, खूप डिस्टर्बन्स होतोय. परत एकदा सांगा मला. मला प्रश्न हा होता की तुम्ही जसं मगाशी म्हणालात की लग्नानंतर मुलींचं जे आहे तो हे चेंज होतो, तसं जर समजा त्यांचं चेंज होतं तर जर त्यांचा काही पितृदोष असेल तर तो इकडे इफेक्ट होऊ शकतो का? नाही, मुलीचं लग्न झाल्यानंतर त्याचा विषय संपतो. अच्छा. खूप रेअर केसेस अशा असतात की जिथे काही बाबतीत लागू होतं, पण ते प्रत्येक वेळेला असतं असं नाही. खूप रेअर केसवर डिपेंड करतं ते. ओके, थँक्यू. हॅलो ज्योती मॅम. हा, बोला. मी दीपाली शिसोदे बोलते. ओळखलं का? बोला. हो, बोला. हा, कॅमेरा बंद माझं ठेवलाय तुम्ही. एक मिनिट. हॅलो. हा, कशात? आहे बरी, तुम्ही? आजारी आहे. बोला. मी सासरी आहे आता 4 महिने झाला. ओके. आज दीपालीशी बोलणं झालं माझं मगाशी. हा. बरं, मला एक प्रश्न विचारायचा होता की माझ्या माहेरी माझे एक काका जे बिनलग्नाचे वारले आणि त्यांचं लग्न झालं नाही, आणि आता माझा भाऊ जो लहान आहे ना, तो लग्न करतच नाही असं बोलतोय. याचं काही कनेक्शन असू शकतं का? असू शकतं. एकतर इथे डिरेक्टली आपण अर्थ नाही लावू शकत. एकतर भावाशी आधी बोलावं लागेल की नेमकं त्याचं कारण काय आहे असं डिसिजन घेण्यामागे. प्रत्येकाचं काही कारण असू शकतं. खरंच कोणाला इंटरेस्टही नसतो, किंवा कोणी दुखावलेला असतो, कोणाचा नात्यावरचा विश्वास उडालेला असतो, किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला लग्नामुळे त्रास झालेला बघितलेला असतो, म्हणून बाबा नको मला हा त्रास, असे विचार करत असतो कोणी. मग हे आधी क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि हे जर रिझन कळालं त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो की त्याच्याशी काही कनेक्शन असू शकतं असं. मॅम, माझा प्रश्न आहे. बोला ना. थँक्यू मॅम. मॅम, प्रश्न विचारू? हो, बोला ना. मॅम, माझी मैत्रीण म्हणते की तिचा भाऊ 19 वर्षाचा असताना गेला, 95 साली. तर ते बोलतायत की त्याला त्यांच्या कुठल्या नातेवाईकांनी असं बांधून ठेवलंय. म्हणजे की दगडात काहीतरी हे करतात, त्याला काहीतरी नाव आहे, चेडा वगैरे अशा टाईपचं काहीतरी. हा काय प्रकार असतो? जसं मी सांगितलं की ज्या पितरांचा म्हणजे ज्या ज्या व्यक्तींचा अवेळी मृत्यू होतो, म्हणजे त्याचं आयुष्य बाकी आहे पण कुठल्याही कारणाने त्याचा मृत्यू झालेला आहे, ते प्रेत योनीमध्ये जातात. आणि चेडा म्हणजे काय? तो प्रेत असतो. जो अतृप्त आत्मा आहे, प्रेत आहे, त्याला ते काम दिलं जातं. मग ते कधी सुटू शकत नाहीत का? त्यांची मुक्ती होत नाही? ते कसं आहे की ज्या तांत्रिकाने त्यांना बांधून ठेवलेलं आहे, ते त्या तांत्रिकाची ती जबाबदारी की त्यांना रिलीज करणं. ते बांधून का ठेवतात? तर त्या जे काही अतृप्त आत्मे आहेत त्यांना ते तांत्रिक हे प्रॉमिस केलेलं असतात, तुला जे हवं ते मी देईन, किंवा ज्यांच्याकडे तुला दिलं जाणार आहे ते देतील. तुला जे काय हवं ते तू त्यांच्याकडून मागून घे, आणि त्यांना जे काय हवंय ते तुला द्यावं लागेल. मॅम, असं त्यांचं थोडक्यात ते कॉन्ट्रॅक्ट तांत्रिकच असतो. वापरून घेतात अर्थ, हो, थोडक्यात. हो, हो, पण मग बरोबर. त्यांची मुक्ती होतच नाही का मॅम? नाही होत, वेळ लागतो, खूप वेळ लागतो. काही ना 400-500 वर्ष जातात तरीही मिळत नाही, कारण त्यांचं कर्म इथे बिघडलं ना परत. जरी ते प्रेत योनीमध्ये असले तरी त्यांनी वाईट कर्म केलं, कोणाला तरी त्रास दिला. हा, चेडा म्हणजे ते दगड त्रास काय दिला, हो, त्रास बनल्यानंतर. दिला, कोणाचं तरी वाईट करणार. मग ते ते वाईट करतात कर्म का त्यांनी वाईट? बनवलं. म्हणजे तो चांगला व्यक्ती असेल तरी तो तसं बनल्यावर वाईट काम करतो का? त्यांना
तांत्रिक जे असतात खूप वाईट शक्तींचा वापर करतात, त्या सात्विक एनर्जी नसतात. हा. मग त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि बेसिकली चूज करतानाच ते असा आत्मा चूज केलेले असतात की जो थोडा अम्बिशियस आहे किंवा ज्याच्यात काहीतरी दुःख आहे, अग्रेशन आहे, काहीतरी सुडाची भावना आहे, अशाच प्रकारचे सोल ते चूज करतात. एकदम गरीब किंवा मवाळ कोणीही चूज करत नाही. मग त्यांची सुटका आपण आपल्याकडे काही म्हणजे मग ते आपल्याला त्रासदायक असतं का? आपल्याला त्रासदायक डिरेक्टली असेलच असं सांगू शकत नाही, कारण ते कोणासाठी वापरले, कशासाठी वापरले माहित नाही. पण आपल्या जनरेशन मधला जर तो व्यक्ती आहे तर आपण हिलिंग त्यांना सेंड करू शकतो. कुठे ना कुठे त्याला काही मार्ग मिळेल किंवा त्याला सद्बुद्धी सुचेल की बाबा मला आता हे वाईट काम करायचं नाही, मला पुढे जायचंय, काही ना काही होईल त्याच्यासाठी. ते हिलिंग सेंड करता येतं. मॅम माझा एक क्वेश्चन होता, याच्यामध्येच एक क्वेश्चन होता असा की समजा आपल्या घरामध्ये उदाहरणार्थ मीच समजा एखाद्या हे केलेलं आहे, अफेक्टेड आहे एखादी बॉडी, म्हणजे आत्म्याने किंवा असं नाही का, आता बोले ना चेडाने वगैरे, असं मीच पजेस झालेले आहे. मग जेव्हा तुमची मी हे करणार, हिलिंग घेणार आणि ते पितरांना देणार, तर त्याच्यामध्ये मला काही त्रास होऊ शकतो का? किंवा तुमचं हिलिंग ऑटोमॅटिकली होऊन जाईल त्याच्यात. हा, मग तेच नव्हते, जेव्हा मी हिलिंग घेते देते त्यावेळेस मला त्रास होईल का असं? हिलिंगने कधीच त्रास होत नाही, कसलाही त्रास होत नाही. ते आपल्या बॉडी Healing हे आतमध्ये जी त्रास पजेस दूर बॉडी असते, करण्यासाठी आहे. नाही आपल्यामध्ये जी समजा पजेस बॉडी असते ती आपल्याला ते 2 तासामध्ये करून देते का, किंवा त्याचा काही इफेक्ट नसतो? हिलिंग खूप वेगळ्या प्रकारे काम करते, म्हणजे ज्याला ज्या प्रकारे गरज आहे त्या प्रकारे फ्लेक्झिबल होऊन ती काम करते. असा फिक्स पॅटर्न नसतो हिलिंगचा. जसं की आपण इंजेक्शनचा एक फिक्स पॅटर्न आहे, तो एकच प्रकारे देणार, 2 ठरलेली ठिकाणे तिथेच इंजेक्शन देणार, किंवा मग आपल्याला एकच प्रकारे दुखणार, असं नाही. ज्याला ज्या प्रकारे गरज आहे तशी ती फ्लेक्झिबल होते. अच्छा, म्हणजे मला असं वाटलं होतं की नाही, आता आरती वगैरे दत्त महाराजांची आरती असते गणगापूरला, नाही तेव्हा असं तसं अंगात येतं ना, किंवा तुमचं काही नाही. प्रोसेस करताना असं अचानक काय झालं तर काय करायचं? हिलिंग ही खूप माइल्ड एनर्जी असते. एखादा रागीट जरी माणूस असेल ना तर तो शांत होतो. हिलिंग खूप वेगळी एनर्जी असते. एकदा आता जेव्हा तुम्ही रिसीव्ह कराल तुम्हाला स्वतःला अनुभव येतील, त्याच्यानंतर कळेल तुम्हाला. पण आता मी जी घेतली ना हिलिंग पितरांसाठी, ती माझे मिस्टर करणार आहेत, मग मी नाही ना, तुम्ही म्हटलं ना डीएनए ज्यांचं असं त्यांनीच केलं पाहिजे. असं काही नाही, तुम्ही सोबत घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एकाच घरी राहता, एकच फॅमिली आहे. हो, ठीक आहे. मॅम मला एक क्वेश्चन होता. मी सासरी आता मी माझं लग्न झालं तर मी माहेरचं पण हिलिंग करू शकते का? भाऊ वगैरे नाहीये का तुम्हाला? नाही, भाऊ नाही, आम्ही तिघी बहिणी आहे. मग मोठं कोण आहे? माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे. मग मोठी बहीण करू शकते. फॉर माहेरच्यांसाठी ती करू शकते का? मोठ्या, जे कोणी मोठा असेल त्याला तो अधिकार देता येतो. अच्छा, आणि ना जर मॅम डिवोर्स झाला असेल तर ज्या फॅमिलीमध्ये माझं लग्न झालं असेल किंवा त्यांचा, तर ते फॅमिलीचा पण पितृदोष लागतो का आपल्याला? म्हणजे ज्या फॅमिली मधून डिवोर्स झालाय त्या फॅमिलीचा ऑफकोर्स येतात, बरेचसे येतात. नाव मतलब आता राहत पण नाही, डिवोर्स पण झालाय, पूर्ण डॉक्युमेंटेशन आलेले असतात, पण पूर्ण पितृदोषच सगळा आलाय गरजेचं नाही. काही पॉइंट्स आलेले असू शकतात. ओके. मॅडम मॅडम तुम्ही म्हटले ना की जर म्हणजे भाऊ नसेल ज्यांना, तर मोठ्या मुलीनी, पण त्या मोठ्या मुलीचा विश्वास नसेल ती नाही करणार, तर मग मी केलं तर चालेल का? ऑफकोर्स ऑफकोर्स, ज्याचा विश्वास आहे, ज्याला ही सिच्युएशन सुधारायची आहे, तो करू शकतो. जसं मी बऱ्याचदा रिपीट केलं की युनिव्हर्स पासून काहीच लपलेलं नाहीये, त्याला सगळं माहित आहे, त्यामुळे करू शकता. मग ऍट अ टाइम मी सासर माहेरचं दोन्हीकडचं करू शकते समजा, असं? हा, तर जिथे भाऊ नाही त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. हो हो, भाऊ नाहीये. हो, आणि इकडे पण मी एकटीच आहे आता, त्याच्यामुळे मग मी दोन्हीकडचं एका वेळी करू शकते त्या दिवशी.
एकाच दिवशी करावं लागेल. हा, करू शकते ना? हो. ओके, एवढाच होता मॅम प्रश्न. ओके, चला, आय थिंक प्रश्न झाले असतील आता सगळ्यांचे, कारण उशीर पण झालाय. तुम्हालाही सगळ्यांना उद्या तुमच्या तुमच्या कामावर जायचं असेल. मॅम त्या चंद्राताईंना ऍड करून घ्या ना ग्रुपमध्ये. हो, ठीक आहे, चालेल. त्यांना पण ते लिंक हिलिंग करायला सांगतो. पाठवते. बाकी हिलिंग हे 2 ऑक्टोबरला असणार आहे. मी रिपीट करते परत एकदा, कोणीही पॅनिक होऊ नका, कोणालाही सोडलं जाणार नाही. मॅम, ज्यांना ज्यांना प्रश्न होते अॅन्युअल कम्युनिकेशन ऑफलाईन केव्हा होणार आहे, ऑफकोर्स नेक्स्ट मंथ साठी शेड्यूल केलेलं आहे. तर ज्यांना खूप दिवसापासून जे वाट बघतायत तर त्यांच्यासाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे. सोबत मॅम मेडिटेशन घ्या ना, मेडिटेशनचे कोर्स. खूप काही आहे, साधनाही आहे, साधना पण आहे. साधना असेल, रेकी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. साधना ऍक्च्युली खूप आधीच घ्यायची होती, पण पावसामुळे ती पोस्टपोन करावी लागली होती. साधना म्हणजे सामूहिक असेल. जेव्हा आपण एखादी माळ आपण जप करतो तेव्हा आपल्याला 108 वेळा जप करतो, पण जेव्हा सामूहिक पद्धतीने करतो तर त्या सामूहिक पद्धतीमध्ये जेवढे लोक बसलेले आहेत, जेवढ्या वेळा माळ जपली गेली तेवढ्या सगळ्यांची ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणून सामूहिक जी साधना असते त्याचं फळ खूप जास्त पटीने मिळतं. आणि ती स्पेशल आपण ठेवणार आहे, विश फुलफिलमेंटची असेल तर तीही असेल. ऑफलाईन टेलिपॅथिक अॅन्युअल कम्युनिकेशन पण असेल. बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त एवढंच सांगणं आहे की थोडस कोऑपरेट करत जा, कारण मला सगळ्या गोष्टी ओव्हरलोड होतात, सगळीकडे बघायचं असतं. एखाद्या वेळेला लेट होतो रिप्लाय द्यायला, पण रिप्लाय दिला जातो. सगळे अपडेट्स ग्रुपवर टाकले जातात. वाचत राहा. काही प्रश्न असला तरीही ग्रुपमध्ये टाकू शकता. फक्त एवढंच आहे की पेशन्स ठेवत जा, कारण मला 2च हात आहेत आणि उत्तर देणारे मी एक आहे, पण प्रश्न विचारणारे अनेक जण आहेत. म्हणजे तुमच्यासाठी मी एक असते, पण माझ्यासाठी अनेक जण आहेत आणि सगळ्यांकडे मला बघायचं आहे. सगळे माझ्यासाठी सेम महत्वाचे आहेत. ज्याचा प्रॉब्लेम जास्त सिरियस असेल मग त्यात मला परत प्रायोरिटाईज करावं लागतं. अॅनिमल कम्युनिकेशन हो आहे, ग्रुपमध्ये टाकलं जाईल. साहिल, ग्रुपमध्ये सगळे अपडेट्स असतात. बाकी सोशल मीडियाचे लिंक्स पण म्हणूनच मी टाकून ठेवलेत आणि हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला जाईल. काळजी नका करू. ज्यांचं मिस झालंय किंवा कोणाचं कनेक्शन मध्येच कट झालंय, नेटवर्क इश्यू असतो बऱ्याच वेळेला, युट्यूबवर टाकलेला व्हिडिओ नंतर तुम्ही बघू शकता. थोडासा वेळ द्या फक्त मला अपलोड करण्यासाठी, पण टाकला जाईल. पण त्याच्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला की हा बाबा व्हिडिओ अपलोड झालाय, किंवा चॅनलवर ऑलरेडी खूप इन्फॉर्मेशन आहे जी प्रत्येकाला तुमच्या गरजेनुसार कामी येते. तुम्ही सेंड करा आता माझ्यासाठी स्वरा, तेवढं मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करू शकते. माझे स्टुडंट म्हणून मी तेवढं एक्सपेक्ट करू शकते. येस येस मॅम, ऑफकोर्स. आय थिंक सगळ्यांची प्रश्नांची उत्तर मिळालेली आहेत. अजून काही प्रश्न असतील एकदा व्हिडिओ परत बघा. 2 ऑक्टोबरला आहे, तोपर्यंत घाई करू नका. काय करायचं आहे हे सांगितलं जाईल तुम्हाला. फक्त तोपर्यंत कॅन्डल घेऊन ठेवा. गहू, तांदूळ आणि काळे तीळ लागतील आणि तुमचे 2 तास फ्री करून ठेवा. हे मॅम, खूप महत्वाचं आहे. होपोनोपो प्रेयर ती करायची होती तुमच्यासोबत झूम मीटिंग मध्ये वगैरे, एखाद दिवस ठेवा ना. हो, करूया ना, करू कारण ज्योती मी गरजेचं आहे ते. हा, बोल. ज्योती, मी एक रिक्वेस्ट होती. हा. हॅलो. बोला ना. आज जसं वेबिनार जसा 10 ला वगैरे स्टार्ट केला, हिलिंग पण टाइम 10 किंवा 10:15 ठेवलं तर फार बरं होईल. कारण का काय तुम्हाला तर माहितीच आहे की काय काही लपलेलं नाहीये.
आता इथे एक गोष्ट सांगते, प्रत्येक जण मला म्हणतो की तुम्हाला तर नाही माहितीच आहे माझ्याबद्दल. नाही नाही, नाही, मी तसं नाहीये. तुम्हाला बघा काहीही म्हणत रिझन नाही. त्याच्या सांगण्याचा पाठचं रिझन हे आहे. हेतू हा आहे की अ, याच्यासाठी थोडा वेळ लागेल, आणि आता जसं झालं की 12 वाजले, मग हा वेळ वाढतो. आणि ज्या फिमेल्स आहेत मोस्टली त्यांना बराचसा या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना चॅलेंजिंग होतात, की बाबा आता जर मला इथे आवरायला उशीर झाला तर दुसऱ्या दिवशीच्या कामावर त्यांना परिणाम होतो. नाही तर वर्किंग तर आम्हाला पण आहे ना मॅडम, वी आर वर्किंग विदाउट द हॉलिडेज. पण लेट यासाठी कारण का 10 o'clockचा मी टाइम यासाठी प्रिफर केला, कारण का त्यावेळेला बरंचसं सायलेंटनेस असतो. रिसिव्ह घेताना बऱ्याचशा गोष्टी कळतात. आता तुमची रिसेंटली सिच्युएशन माहित याच्यातून आहे मला, सो करू प्रयत्न, पण करू काहीतरी. कारण का आता जे आपलं सेशन होतं अॅन्युअल कम्युनिकेशनचं, तुम्ही टेनचा जो टाइम होता खूप प्रेफरेबल टाइम होता. लोकांना असं वाटत लेट आहे, पण त्यावेळेला जो सेन्स ऍक्टिव्ह होत होता त्याचा एक खूप टॉपर चांगला रिझल्ट मिळालाय मला. टॉपर झाला तुम्ही. स्वरा या बॅचचे, ऑनलाईन बॅचचे वसंत टॉपर आहेत. हा माहितीये मला. नाही, ऑनली क्रेडिट टू गोज टू यू. अजून पण बऱ्याचशा केसेस येत आहेत. मी केसेस वाटलं ग्रुपमध्ये शेअर करेन. खूप केसेस येत आहेत, बऱ्याच जणांचे कॉल्स येत आहेत. इनफॅक्ट एक एक दिवस, 2-2 दिवसांच्या अंतरावरती मला रिझल्ट द्यावे लागतात. रिझल्ट चांगल्या देवाच्या कृपेने पॉझिटिव्ह येत आहेत. लोक सेटल्स होत आहेत, त्यांचे विचार सेटल्स होत आहेत, पॉझिटिव्ह वेव्ह निर्माण होत आहेत. ते पण फार महत्वाचं आहे. मला माझ्याकडचे आलेले इन्क्वायरीज वगैरे काय ग्रुपमध्ये पण देत नाही, जेणेकरून ग्रुपच्या इतर मेंबर्स लोकांना पण ते इझी पडेल. त्यांनी एसएससी केलेलं आहे, त्यांची तयारी असेल तर आय विल शेअर द थिंग. अदरवाईज जसं चालू आहे तसं चालू राहील. कारण का आजच मी 2 केसेस केल्या, खूप चांगला रिझल्ट आला. थँक्स टू यू जतीन. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवेल त्याचा परत. अगदी दुसऱ्या कम्युनिकेशनचं पण म्हणजे प्रोफेशनली करणाऱ्या माणसांनी, फीज घेणाऱ्या माणसांनी पण जे नाही सांगितलं ते क्लिअर झालं. बरंच त्याचा स्क्रीनशॉट पण मी शेअर करतो. ओके, थँक्यू. चला, मी बाकी माहिती पाठवेन ग्रुपवर. परत एकदा सांगते, पॅनिक होऊ नका, कोणाला कुठेही मागे सोडलं जाणार नाही. आणि थोडस समजून घ्या की प्रत्येकाला उत्तर देताना, रिप्लाय करताना थोडासा वेळ लागतो, काही होतं. दिवसभर आम्ही लोकांचे फक्त प्रॉब्लेम ऐकत असतो, फक्त वाईट गोष्टी ऐकत असतो, निगेटिव्ह गोष्टी ऐकत असतो. तेवढ्या सगळ्यातून आम्हाला स्वतःला शांत ठेवायचं असतं, आणि एक्सपेक्टेड असतं की ऍटलीस्ट ग्रुपची एनर्जी शांत राहावी. म्हणून बऱ्याचशा गोष्टी ग्रुपमध्ये आम्ही पण रेग्युलरली शेअर पण करत असतो. पण एक नोटीस केली का तुम्ही? काय? बघा आता तुम्ही एकदम म्हणजे खरं ठरेल ते. या सगळ्यांनी म्हणजे आमच्या सगळ्यांची म्हणजे जे जास्त जास्त व्हायब्रंट होते त्याची सगळ्यांची चित्र त्रासलेली आहेत, पण तेवढे व्हायब्रंट आहेत. यू गॉट द पॉईंट. तुम्ही नाकारू शकत नाही ते. त्यांना मुक्ती हवी आहे. ऑफकोर्स आहे, पण त्यासाठी आत्ताच्या यांना सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील, कॉन्शियसली प्रयत्न करावे लागतील. पण ते समजत नाही ना, सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे ना, प्रॉब्लेम तिथं होतो. ये बात सही लाईक. ओके, बाय. भेटूयात परत 2 तारखेला. ऑनलाईन नसेल त्यावेळी मी आता सांगते, नाही तर परत म्हणाल लिंक नाही आली, व्हिडिओ नाही आला. ऑनलाईनची काही गरज नसते. प्रोसेस मी तुम्हाला पाठवेन की हिलिंग रिसीव्ह कसं करायचं आहे, कॅन्डलचं काय करायचं आहे, आणि जे गहू, तांदूळ किंवा काळे तीळ सांगितले त्याचं काय करायचं आहे, सगळं मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे बिंदास्त राहा. 2 तारखेला परत सगळी प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. मॅम घाबरण्यासारखं काही नाहीये ना. गहू आणि काय? तांदूळ दोन्ही लागतील का? गहू, तांदूळ आणि काळे तीळ. काळे तीळ. ओके. हा. ठीक आहे. मॅम हिलिंग रिसीव्ह करताना घाबरण्यासारखं नाहीये ना. काही हा, नाही. मलाही तेच विचारायचं होतं. तुम्हाला थोडीच कुठल्या झपाटलेल्या सोलशी बोलायचंय किंवा अतृप्त आत्मेला बोलवायचंय, तर मी कम्युनिकेट करत असते. थोडं व्हायब्रेशन तरी जाणवत. भीती वाटते ना तरी. हिलिंग हॅलो. तुमच्या सोबत असताना घाबरण्याची काही गरज नाही, कारण हिलिंग स्वतः प्रोटेक्टिव्ह एनर्जी असते. काही गरज नाही. आता तुम्ही विचार करा, दिवसभर माझ्याकडे एवढे कॉल येतात, एवढ्या एन्क्वायरीज आणि एवढ्या केसेस असतात, ते सगळ्यांची निगेटिव्हिटी किती येत असेल माझ्याकडे. पण युनिव्हर्स असतो प्रोटेक्ट करायला. कधी कधी होतो परिणाम, पण युनिव्हर्स आहे, काळजी घ्यायला घेतो तो. आणि हिलिंग एनर्जी स्वतः प्रोटेक्टिव्ह एनर्जीच असते. तुम्ही फक्त एक माध्यम बनत आहात तुमच्या पितरांना पुढे नेण्यासाठी.
बाकी तुम्ही कोणाच्या कर्मात इंटरफेअर करत नाहीये, कोणाला त्रास देत नाही. तुम्ही त्यांना फक्त आणि जे जसं की रस्ता भटकलेले असतात त्यांना तुम्ही या रस्त्याने जायचं नाहीये, इकडे रस्ता बंद झालाय, हा रस्ता आहे, हे फक्त तुम्ही मार्गदर्शनाचं काम करताय. त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही. ठीक आहे. आणि या हिलिंगच्या वेळी नवरा बायको दोघही बसू शकतात का? हो, बसू शकता. ओके, ठीक आहे मग. करायचंच आहे शांत रेखा पितृंना. ओके. चला भेटूयात पुन्हा. काळजी घ्या सगळे. काही घाबरू नका रेखा, मी आहे ना सोबत. घाबरतं कशाला? चला, मॅडम गुड व्हायब्रेशन का तसे? काय प्रश्न होता का? हा मॅडम, नेहा पाटील बोलते. व्हायब्रेशन तसे जाणवतात का? कारण का मी ऑलरेडी खूप घाबरते या गोष्टीसाठी. ते कशासाठी बाकी कुठे घाबरता? म्हणजे हे हिलिंगचं जे आहे, हा. आता माझी ऍक्च्युली रेंज गेलेली, त्यामुळे माझं पूर्णपणे ते गेलं तुमचं जे सेक्शन होतं ते. हा. तर मला तेच म्हणायचं होतं की म्हणजे ते आत्मेचं वगैरे तुम्ही म्हणजे ते सांगितलं पितृदोषाचं, तर ते व्हायब्रेशन तसं जाऊन काय घाबरण्यासारखं म्हणजे काय होऊ शकतं का तसं काय? नाही नाही नाही, हिलिंग तुमचं सुद्धा हील करेल. म्हणजे फक्त पितरांसाठी नाही, तुम्हाला पण त्याचे परिणाम, चांगले परिणाम मिळतील. ओके मॅडम, थँक्यू सो मच. चला, आय होप सगळ्यांचे आन्सर झालेत. व्हिडिओ येईल युट्यूबला, थोडासा वेळ द्या, अपलोड केला जाईल व्हिडिओ. चला, गुड नाईट. काळजी घ्या सगळी. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट.